आहे आणि अ, त्याच्या कालच्या पहिल्या दिवशी अनघा तांबे यांनी स्त्रीवादी संशोधन पद्धतीबद्दल सविस्तर विवेचन केलेलं आहे. आज आपण जो एक अभिनव प्रयोग शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये करतो, अध्ययन अध्यापन क्षेत्रामध्ये नवनव्या संशोधन पद्धतींचा गांभीर्यानं विचार केला जावा या शैक्षणिक हेतून आपण हा अभ्यासक्रम सुरू केलेला आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु असणारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्म द्विशताब्दी वर्षामध्ये हा कोर्स सुरू करताना आपल्याला खरोखर मनापासून आनंद होतोय. आज आपल्या या कोर्समध्ये विशेषतः भाषाशास्त्राच्या दृष्टीनं मार्गदर्शन करण्यासाठी जपान टोकियोवरून डॉक्टर प्रशांत परदेशी हे आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहे. मी सुरुवातीला डॉक्टर हेमांगी कडलक मॅडम यांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर प्रशांत परदेशी यांचा परिचय करून द्यावा आणि आपण आपल्या मांडणीला आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. डॉक्टर हेमांगी. थँक्यू प्रतिमा मॅडम. तर प्रोफेसर डॉक्टर प्रशांत परदेशी हे टोकियो येथील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर जॅपनीज लिव्हिंग अँड लिव्हिंग्स्टिक्स येथे कार्यरत आहेत. मूळचे भारतीय असलेले डॉक्टर प्रशांत परदेशी यांनी कोंबो विद्यापीठातून भाषाशास्त्रात PhD पूर्ण केली. कोंबो विद्यापीठात काही काळ भाषाशास्त्राचे अध्ययन केल्यानंतर 2009 मध्ये त्यांनी छत्तीसगड येथे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. डॉक्टर परदेशी यांचे संशोधनातील मुख्य कार्यक्षेत्र टायपोलॉजी, भाषा संरचनेचे वर्गीकरण आणि तुलनात्मक भाषाशास्त्र असे असून ते प्रामुख्याने जापनी भाषावर तसेच मराठी आणि पूर्व व दक्षिण आशियातील इतर काही भाषांवर संशोधन केले आहे व करत आहेत. तर एवढे थोडक्यात त्यांचं परिचय करून सरांचं वेलकम करून सरांना मी एक सांगते की सर आपल्या लेक्चरला सुरू करावं. धन्यवाद. नमस्कार सर्वांना. माझं आवाज ऐकू येतो ना सगळ्यांना? होय होय होय. आणि स्लाइड्स आहेत, त्या स्लाइड ज्या आहेत त्या मी इंग्रजीत बनवल्यात, कारण हे व्याख्यान मी एका विदेशामध्ये दिलं होतं आणि त्यामुळे माझ्या स्लाइड्स ज्या आहेत त्या इंग्रजीत असल्या तरी मी व्याख्यान जे आहे ते मराठीत देणार आहे. आणि जर कधी मला गरज वाटली तर मी इंग्रजीची मदत घेईन, पण शक्यतोवर मी मराठीमध्ये माझं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. तर साधारण मी 35 ते 40 मिनिटं मी भाषाशास्त्रामधला रिसर्च कसा केला जातो तो पूर्णपणे, म्हणजे तुम्हाला कल्पना सुचते, ते कल्पना सुचल्यानंतर तर तो रिसर्च पेपर तुमचा जो आहे, शोध निबंध जो आहे, तो एखाद्या कुठल्या जर्नलमध्ये प्रसिद्ध होईपर्यंत ही जी सायकल आहे, ती सायकल कशी असते ती एका उदाहरणाद्वारे, म्हणजे मीच केलेल्या एका रिसर्चद्वारे तुम्हाला समजून सांगणार आहे. तर त्यामध्ये काही ज्या गोष्टी आहेत त्या भाषाशास्त्रामध्ये जशा घडतात तशा इतर शास्त्रामध्येही घडतातच, कारण शास्त्र जे आहे सगळं हे वर्गीकरणाचं आहे. तर मी ज्या एरियामध्ये काम करतो, की आपल्यामध्ये बरेचसे लोक ज्या एरियामध्ये काम करतात तो ह्युमॅनिटीजचा एरिया आहे. तर ह्युमॅनिटीज मध्ये आपण ह्युमन सायन्सेस वरती अभ्यास करतो. सोशॉलॉजी असेल, इकॉनॉमिक्स असेल, हिस्ट्री असेल, पॉलिटिकल सायन्स असेल किंवा लिंग्विस्टिक्स असेल, आर्किओलॉजी असेल. तर असे वेगवेगळे विषय हे मानवाची उत्क्रांती कशी झाली, त्यानंतर माणसाची आत्तापर्यंतची प्रगती कशी झाली, समाज कसा निर्माण झाला, त्या समाजामध्ये वेगवेगळे घटक कसे निर्माण झाले, याच्यावरती आपण संशोधन करत जातो. तर आज मी भाषाशास्त्राच्या लेन्समधनं आम्ही कसा रिसर्च करतो
हे तुम्हाला समजून सांगणार आहे. तर माझं बोलण्याचा आज विषय जे भाषण आहे त्याच्यामध्ये या मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप जी काही संशोधनाची आमची पद्धत आहे त्यातल्या ज्या ज्या टप्पे आहेत त्या संशोधनातले त्या सगळ्यांची तुम्हाला ओळख करून देणार आहे. आणि त्या ओळख करून देण्याकरता आज मी ज्या विषयावरती बोलणार आहे तो विषय आहे मराठीमधलं क्रियापद खाणे. याला हिंदीमध्ये खाना, मराठीमध्ये खाणे, इंग्रजीमध्ये ईट आणि जपानीमध्ये पुराव नावाचं एक क्रियापद आहे जे आत्ताच्या जपानीमध्ये वापरलं जात नाही पण पूर्वीच्या जपानीमध्ये वापरलं जातं. आणि विशेष करून हे जे खाणे जे क्रियापद आहे त्यामधल्या एका विशिष्ट रचनेबद्दल मी विचार करणार आहे. आणि ती रचना जी आहे ती म्हणजे खाणं. आता जर आपण खाणे हे क्रियापद मराठीत वापरायचं म्हणलं तर मी वडापाव खाल्ला असं आपण म्हणू. तर वडापाव खाल्ला किंवा मिसळ खाल्ली किंवा डोसा खाल्ला, इडली खाल्ली. त्याच्यामध्ये हे डोसा, इडली, वडापाव वगैरे हे जे गोष्टी आहेत हे सगळे खाण्याचे पदार्थ आहेत जे आपण खातो. पण आज मी ते खाण्याचे पदार्थ खाणे असा खाण्याचा उपयोग पाहणार नाही. हा जो उपयोग मी पाहणार आहे त्या इथे खाणे या क्रियापदाचे जे कर्म आहे त्या कर्माच्या ठिकाणी खाणेबल गोष्ट म्हणजे जी गोष्ट खाऊ शकता अशी गोष्ट येत नाही. जी खाता येत नाही अशी गोष्ट ही त्या कर्म म्हणून ह्या क्रियापदाची वापरली जाते. आणि ही जी रचना आहे ही फक्त हिंदी मराठीमध्ये नाही, ती जपानीमध्ये आहे आणि जगातल्या अनेक आशिया खंडामधल्या अनेक भाषांमध्ये आहे. तर आपण ती गोष्ट आज बघणार आहोत. तर पहिल्यांदा बरेच लोक मी जातो वेगवेगळ्या देशांमध्ये तेव्हा ते मला विचारतात पहिला प्रश्न की तुम्हाला हा रिसर्चचा टॉपिक कसा सुचतो. हा एक प्रश्न बरेच लोक विचारतात आणि त्याचं मी आज थोडक्यात तुम्हाला माहिती देईन मला हा टॉपिक कसा सुचला. मग टॉपिक सुचला की त्यानंतर तुम्ही काय करता तर त्या टॉपिक त्या विषयासंबंधी तुम्ही काही कोणी पूर्वी संशोधन केलं आहे का. जर केलं असेल तर ते काय केलेलं आहे. लायब्ररीत जाल. आता लायब्ररीत जाण्याचे दिवस उरले ना आता आपण इंटरनेटवरती, गुगलवरती, AI वरती आपण शोधून काढू शकतो की कोणी कोणी लोकांनी काय काय काम केलंय. बऱ्याच वेळा पेपर जे आहेत ते आपल्याला आता डाउनलोड पण करता येतात. तुम्हाला लायब्ररीत जाण्याची गरज नाही. तर पूर्वीपेक्षा हे काम आता इंटरनेट आल्यामुळे सोपं झालंय की या विषयावरती कोणी काही काम केलं आहे का सांगा. परंतु AI वरती जास्त तुम्ही भिस्त ठेवायला नाही पाहिजे. कारण AI ला ज्या गोष्टी शिकवल्यात तेवढ्याच त्याला माहीत असतात. ज्या गोष्टी त्याला शिकवलेल्या नाहीत त्याचं उत्तर त्याच्याकडे नाही. आणि AI काही सर्वज्ञानी नाहीये त्यामुळे त्याला सर्व गोष्टी माहिती नाही. त्यामुळे तुम्ही ज्या विषयावरती संशोधन करत आहात तो AI तुमचा असिस्टंट आहे. संशोधन तुम्हाला करायचंय. AI तुमच्याकरता संशोधन करणार नाही. त्यामुळे तुम्हाला तुमचे संदर्भ जे आहेत ते तुम्हाला स्वतः जाऊन शोधावे लागतील. त्याकरता मेहनत करावी लागेल. तर ती मेहनत करावी लागते. आणि जेव्हा तुम्ही पूर्वी केलेलं कोणी त्या विषयावरती संशोधन काय असेल ते वाचलं तर त्या संशोधनामध्ये काय त्रुटी आहेत किंवा काय गोष्टी तुम्हाला खटकतात किंवा काय गोष्टी त्यांच्यापेक्षा तुम्ही चांगल्या पद्धतीप्रमाणे त्यांचं विश्लेषण करू शकता किंवा त्यांची चांगली मांडणी करू शकता. हा विचार करायची तुम्हाला गरज असते. जर आधी ज्यांनी संशोधन केलंय त्या लोकांचं जर संशोधन खूप चांगलं असेल तर तुम्हाला त्या विषयामध्ये अजून काही करण्याचा स्कोप नाहीये. जर त्या पूर्वीच्या संशोधनामध्ये काही तुम्हाला त्रुटी वाटत असेल तर मग पुढे विषय तुम्ही घेऊन जाऊ शकता की बाबा त्यात काय त्रुटी आहेत आणि मी काय चांगलं त्यामध्ये करू शकतो. आणि हे सगळं तुम्ही वाचन वगैरे केल्यानंतर मग तुम्हाला तुमची पुढची जी स्टेज येईल तर त्यावेळेस तुम्हाला आता मला डेटा गोळा करायला पाहिजे. मला जी आवश्यक आहे ती माहिती गोळा करायला पाहिजे.
माझ्या संशोधनाकरता ती माहिती गोळा केल्यानंतर त्या माहितीचं मी विश्लेषण केलं पाहिजे आणि ते विश्लेषण करून त्यातनं मला जे काय सापडतं आहे ते गोष्ट मी व्यवस्थितपणे मांडून माझं मत काय आहे हे लिहायला पाहिजे. तर या 3 स्टेज तुम्ही डेटा कलेक्ट करायचा आहे, त्यानंतर त्या डेटाचं विश्लेषण करायचं आहे आणि त्या विश्लेषणातून तुम्हाला काय सापडते ते तुम्ही तुमचं प्रपोजल म्हणून लिहून काढा. ही स्टेज नंबर 4 आहे. त्यानंतर तुम्ही जे काही वाचलं असेल ते प्रपोजल तुम्हाला असं वाटतं की आपण लिहिलेली गोष्ट आहे ती फार अ, योग्य आहे, उत्तम आहे वगैरे आहे. पण ते योग्य आहे का नाही, उत्तम आहे का नाही, हे तुम्ही टेस्ट करायला पाहिजे. आणि ते टेस्ट करण्याकरता तुम्ही आत्तापर्यंत जो डेटा शोधला होता, त्याच्या व्यतिरिक्त दुसरा डेटा अजून शोधून काढून जे काही तुम्ही अनालिसिस केलेलं आहे, तो डेटा तुम्ही त्यांनी एक्सप्लेन करू शकता का नाही, त्याचं तुम्ही वर्णन करू शकता का नाही, हे तुम्हाला शोधायला पाहिजे. जर तुम्ही त्या नवीन डेटामध्ये तुमचं प्रपोजल त्या डेटाला तुम्ही एक्सप्लेन करू शकत नसाल, तर तुम्हाला तुमचं प्रपोजल रिवाइज करावं लागेल. आणि ही फेज सतत चालू राहते रिव्हिजनची. एका ह्याच्यामध्ये संपत नाही ती. तुम्ही नवीन-नवीन डेटा शोधत जाता, त्याच्यामुळे नवीन-नवीन गोष्टी कळतात आणि जसजशा तुम्हाला गोष्टी कळत जातात, तसं तुम्ही तुमचं प्रपोजल जे आहे, हायपोथेसिस जे आहे, ते हायपोथेसिस तुम्ही रिवाइज करत जावं लागतं. आता ही गोष्ट तुम्ही एकटे करत बसला, तर तुम्हाला कळत नाही की तुम्ही जे काही विचार करताय, हा योग्य मार्गावरती आहे का नाही? तर तो योग्य मार्गावरती आहे का नाही हे समजण्याकरता तुम्हाला जे काही समजलं आहे, ते कॉन्फरन्समध्ये जाऊन ते प्रेझेंटेशन करायला पाहिजे. प्रेझेंटेशन केल्यामुळे तुम्हाला 2-3 गोष्टी होतात, की त्याच विषयावरती जर इतर कोणी काही काम केलं असेल आणि जे तुम्हाला माहीत नसेल, तर त्या गोष्टी ते तुम्हाला संदर्भही सांगतात किंवा ते तुम्हाला सूचनाही देतात, की तुमच्या संशोधनामध्ये तुम्ही ह्या-ह्या गोष्टी अजून जर त्यामध्ये बघितल्यात, तर तुमचा रिसर्च अजून चांगला होऊ शकेल. तर ही एक स्टेप आहे, की ज्यामध्ये तुम्ही प्रेझेंटेशन करायला पाहिजे. फीडबॅक घ्यायला पाहिजे. तो फीडबॅक घेतल्यानंतर जर तुम्हाला आवश्यक वाटलं, की तो फीडबॅक चांगला आहे, तर तुम्ही ते तुमचं प्रपोजल जे आहे, त्यामध्ये रिव्हिजन करायला पाहिजे. आणि रिव्हिजन केल्यानंतर आता तुम्हाला वाटलं, की आता तुम्ही लिहिण्याच्या परिस्थितीपर्यंत त्या स्टेजपर्यंत तुमचं विश्लेषण गेलेलं आहे आता. तर त्यावेळी मग तुम्ही पेपर लिहायला सुरुवात करायला पाहिजे. मग पेपर लिहिल्यानंतर तो पेपर तुम्हाला कुठेतरी पब्लिश करायला पाहिजे कुठल्यातरी जर्नलमध्ये. तर तो जर्नलमध्ये पेपर चांगला तुमचा प्रसिद्ध व्हावा, याकरता तुम्ही ड्राफ्ट एकदा पेपर लिहा. त्यानंतर तो 5, 10, 15, 20 वेळा वाचा. स्वतः वाचा. काही आजूबाजूला जर तुमचे मित्र संशोधक असतील, त्यांना पाठवा. ईमेलने आजकाल पाठवणं गोष्ट फार सोपी आहे. त्यांची मतं घ्या आणि तुम्ही तुमचं जे पेपर आहे, तो ड्राफ्ट आहे, तो रिवाइज करत राहा. त्याला पॉलिश करत राहा आणि एका चांगल्या स्थितीमध्ये आल्यानंतर तुम्ही एखाद्या त्या जर्नलला तो पाठवा. आता जर्नलला पाठवल्यानंतर काय होतं, की जर्नलचे लोक त्या विषयातले तज्ञ जे असतात, त्या तज्ञांना सांगतात, की तुम्ही हा पेपर वाचा आणि हा पब्लिश करण्याच्या लायकीचा आहे का नाही, हे आम्हाला सांगा. त्याला ब्लाइंड रिव्ह्यू असं म्हणतात. तुम्हाला माहिती नाही तुमचा पेपर कोणतरी वाचतंय. जर्नलच्या ह्याच्याप्रमाणे कधी 2 लोक वाचतात, कधी 3 लोक वाचतात आणि ते रेफरी जे असतात, त्यांच्या कमेंट्स तुम्हाला ते जर्नल जे आहे ते तुम्हाला पाठवतं. आणि त्या कमेंट्स अनॉनिमस असतात. म्हणजे ते कोणी लिहिलंय ते तुम्हाला कळत नाही. त्यामुळे ते सांगतात, की रिव्ह्यूअर नंबर 1 आहे, तो असं म्हणतोय, 2 नंबर असं म्हणतोय वगैरे हे आहे. आता तुम्ही तुमचा पेपर रिवाइज करा आणि पुन्हा आम्हाला सबमिट करा रिवाइज करून. तो रिवाइज करून तुम्ही सबमिट केल्यानंतर पुन्हा एकदा सेकंड राउंडमध्ये ते लोक वाचतात, की त्यांनी ज्या सूचना केल्या होत्या, त्या तुम्ही इम्प्लिमेंट केल्यात का नाही? त्या सूचनांवरती विचार करून तुम्ही तुमचा पेपर जो आहे तो रिवाइज केला आहे का नाही? आणि तो रिवाइज केल्यानंतर जर तो त्यांना वाटला, की हा रिव्हिजन चांगल्या केलेल्या आहेत, तर मग ते तुमचा पेपर फॉर्मली ॲक्सेप्ट करतील
आणि तो ऍक्सेप्ट झाल्यानंतर मग तो प्रिंटिंग प्रेसमध्ये जाईल. प्रिंटिंग प्रेसमध्ये गेल्यानंतर ते पेपर प्रसिद्ध होण्याच्या आधी तुम्हाला त्याचं गॅली प्रूफ दाखवतात, म्हणजे तो पेपर कसा छापल्यानंतर कसा दिसेल ऍक्च्युअल. तर ते गॅली प्रूफ आजकाल पीडीएफच्या फॉर्ममध्ये पाठवतात आणि त्या पीडीएफच्या याच्यावर तुम्ही तुमच्या अक्षरामध्ये इकडं अजून ही एक बारीक चूक राहिली, हे दुरुस्त करा, ते दुरुस्त करा, स्पेलिंग मिस्टेक आहे, कॉमा इकडे गेलेला आहे, पूर्णविराम इकडे नाहीये वगैरे, अमुक तमुक हे ते करून तुम्ही गॅली प्रूफच्या करेक्शन त्यांना पाठवल्या की फायनली तो पेपर जाऊन पब्लिश होतो. तर एवढी लांब सायकल आहे. तुम्हाला विषयाची एखादी एखादी कल्पना सुचल्यापासून तर ती पब्लिकेशन पर्यंत जाण्यापर्यंत ही लांब सायकल आहे. आणि आपल्या ह्युमॅनिटीजच्या क्षेत्रामध्ये त्याला 1 वर्ष लागतं. कधी कधी आमच्या क्षेत्रामध्ये पेपर पब्लिश होईपर्यंत जर्नल जर चांगला असेल तर 2 किंवा 3 वर्ष सुद्धा लागतात. तरी तरी खूप एक लांब प्रोसेस आहे ती. तर आता मी तुम्हाला पहिल्या स्टेप पासून ते 13व्या स्टेप पर्यंत मी तुम्हाला ज्या गोष्टी आता सांगितल्या, तर त्याचं प्रात्यक्षिक माझ्या एका पेपरवरनं मी तुम्हाला करून समजून सांगणार आहे. तर आपल्या सगळ्यांनी शोले नावाचा सिनेमा पाहिला असं मला वाटतं. आणि शोलेचे डायलॉग पूर्वीच्या काळी जेव्हा शोले रिलीज झाला 1975 साली, त्यावेळेस रस्त्यावरती सगळीकडं रेकॉर्ड लागायच्या शोलेच्या डायलॉगच्या. आणि लोकांना त्या डायलॉगचे रेकॉर्ड ऐकून सगळ्यांचे डायलॉग पाठ झाले होते. हे गब्बर सिंग काय म्हणतोय आणि सांबा काय म्हणतोय, हे बहुतेक सगळ्या भारतीय लोकांना माहिती आहे. तर युट्यूबवरती जर तुम्ही गेला तर मी इथे लिंक दिलाय, त्याच्यावरती पुढचा एक डायलॉग आहे. इथं गब्बर सिंग हा कालियाशी बोलतोय आणि तो म्हणतोय, तेरा क्या होगा कालिया. तर कालिया म्हणतो, सरदार मैंने आपका नमक खाया है सरदार. आणि गब्बर त्याला म्हणतो, आप गोली खा. त्याच्यामध्ये 2 तुम्हाला खाण्याची एक्सप्रेशन आहे, नमक खाना आणि गोली खाना. त्याच्यामध्ये खाणे या क्रियापदाला त्याची 2 कर्म आहेत. एका याच्यामध्ये मीठ आहे, दुसऱ्या याच्यामध्ये गोळी आहे. तर मीठ आपण खातो, बंदुकीची गोळी आपण खात नाही. तोंडात घालून बंदुकीची गोळी आपण खात नाही. त्यामुळे एकाचं जे ऑब्जेक्ट आहे, कर्म जे आहे मीठ, ही खाण्या ही खाण्याची वस्तू आहे. आणि दुसऱ्याचं ऑब्जेक्ट जे आहे गोली खा, ही खाण्याची वस्तू नाहीये. तर खाणे या क्रियापदाचं कर्म जे आहे ते का न खाण्याची गोष्ट होऊ शकतं, हा विषय आहे. तर या इथे फेनॉमेनन आहे, लिंग्विस्टिक फेनॉमेनन जो आहे की ईट नावाचं क्रियापद आहे, ते नॉन एडिबल, न खाण्याची गोष्ट, बंदुकीची गोळी आहे, ती या ह्याच्यामध्ये खाण्याच्या क्रियापदावर आपण का वापरू शकतो आणि याचा आपल्याला अर्थ कसा कळतो. आपण कोणी आपल्याला आई वडील पालक आपल्याला शेजारी बसून सांगत आहे, बघ बाळा नीट ऐक बरं का, हे गब्बर सिंगच्या डायलॉग मध्ये गोळी खा आहे ना, त्यामध्ये तू ऍक्च्युअल बंदुकीची गोळी तू खात नाहीये, पण तुला त्या बंदुकीच्या गोळीने जखम होईल, तू मरशील, असा त्याचा अर्थ आहे. असं आपल्याला कोणी सांगितलेलं नाहीये. आपण त्या ज्या समाजामध्ये वाढतो तिथे ज्या पद्धतीने भाषा बोलली जाते, त्या भाषेमधली जी एक्सप्रेशन्स आहेत ते आपण लहानपणापासून ऐकत जातो आणि आपण आपल्या डोक्यामध्ये व्याकरण त्याचं तयार करत जातो स्वतःहून. आणि ते जेव्हा पुस्तकामध्ये आपण व्याकरण लिहितो तेव्हा आपण जरा मराठीचं व्याकरण म्हणतो. व्याकरण हे प्रत्येकाच्या डोक्यामध्ये असतं, त्याशिवाय आपण भाषा बोलू शकणार नाही. कारण भाषा कशी बोलायची हे प्रत्येक मराठी भाषेच्या माणसाला माहिती आहे, किंवा हिंदी भाषेच्या माणसाला माहिती आहे त्याची भाषा कशी चालते. तर मला या पेपरची आयडिया सुचली, तो हा गब्बर सिंग आणि कालियामधला संवाद जो आहे, तो हा संवाद जो आहे ती माझी आयडिया आहे. तर मी याच्यावरती विचार करायला लागलो की हिंदीमध्ये गोली खा जे आहे हे फक्त हिंदी भाषेतच घडतं का, का जगामधल्या इतर भाषांमध्ये पण हे घडतं. जर ते घडत असेल तर त्या भाषा कुठल्या आहेत. आणि गोळी खाणे हे एकच असं एक्सप्रेशन आहे का, म्हणजे ईडीएम आहे का,
ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो इडियमला वाक्प्रचार आहे का? वाक्प्रचार असेल तर तो आपल्याला पाठ करावा लागतो. तर मराठीमध्ये त्यांनी शेण खाल्लं हा वाक्प्रचार आहे. पण गांधीजींनी ब्रिटिशांच्या लाठ्या खाल्ल्या, काठ्या खाल्ल्या, आम्हाला रोज जोडे खावे लागतात, शिव्या खाव्या लागतात, टक्के टोणके खाल्लेले आहेत, हे जे आहेत हे वाक्प्रचार नाहीये. वाक्प्रचार जे आहेत त्याचे अर्थ जे आहेत ते तुम्हाला त्याचे जे पार्ट्स असतात त्याच्यावरून त्याचे अर्थ कळत नाही. तर वाक्प्रचारामध्ये आणि इतर एक्सप्रेशनमध्ये फरक असतो. आता हे नमक खाण्यामध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सॉल्ट आहे, मीठ जे आहे ते आपण खाण्याची गोष्ट आहे. परंतु याचा अर्थ लिटरली मीठ खाणे असा नाहीये. तर तो म्हणतोय मी तुमच्याशी प्रामाणिक आहे. तुम्ही मला जेवायला दिलेलं आहे, तुमच्या मिठाला मी जागीन, असं तो म्हणतोय. तर आता लॉयल्टी हा त्या नमक खाण्याचा अर्थ आहे. अहो मी तुमचं मीठ खाल्लंय म्हणजे मी तुम्हाला धोका देणार नाही, हा त्याचा अर्थ आहे. तर आता मग तो कालिया तो गब्बर म्हणतो तर मग गोळी खा. तर आता मग बंदुकीची गोळी खा. आता बंदुकीची गोळी खा. आता जो गोळी खाणार आहे तो बंदुकीची गोळी खाल्ल्यामुळे त्याला इजा होणार आहे. तर कुठलीही गोष्ट जी तुम्हाला इजा पोचवते ती गोष्ट त्या खाण्याच्या कर्माच्या जागी येऊ शकते. त्यामुळे गाली खाणं, जूते खाणं, लाठी खाणं हे जे एक्सप्रेशन्स आहेत यामध्ये तुम्ही घूस खाणं म्हणजे आपल्या इथं आपण त्याला रिश्वत खाणं म्हणतात किंवा पैसे खाणे हा जो मराठीमध्ये भाग आहे. तर ही एक्सप्रेशन्स हिंदीमध्ये पण आहेत आणि मराठीमध्ये पण आहेत. आणि याच्यावरती आत्तापर्यंत कोणीही काही संशोधन केलेलं नाही. त्यामुळे मला दुसऱ्या स्टेपमधनं मला सुटका मिळाली. कारण कोणी या विषयावरती काही काम केलं नसल्यामुळे मला आधी कोणी काय लोकांनी काय लिहिलंय हे वाचण्याची गरज मला लागली नाही. त्यामुळे ती एक सुखकर गोष्ट माझ्याकरता होती. कारण कोणीच ह्याच्यावरती काम केलं नव्हतं. आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं की हे काय संशोधनाचा विषय आहे का? तर ते आता मी तुम्हाला समजून सांगेन की हा संशोधनाचा विषय का आहे. आता जर काही तिसरी स्टेप आहे. जर समजा या खाण्याच्या एक्सप्रेशनवरती कोणी जर लेख लिहिला पूर्वी असता तर ते मला वाचावं लागलं असतं की त्या लोकांनी काय म्हणलं याच्यावरती आणि त्यांचं विश्लेषण कसं आहे, ते बरोबर आहे का नाही, त्यांनी डेटा बरोबर घेतलेला आहे का नाही, का त्यांचा डेटा अपुरा आहे. आणि जर खूप लोकांनी एखाद्या टॉपिकवरती रिसर्च केला असेल तर तुम्हाला कधी कधी एक एक दोन दोन वर्ष ते आधी लोकांनी काय केलं ते वाचण्यामध्ये जावं लागतं. त्यामुळे शक्यतोवर घिसापिटा टॉपिक जो असेल तो घेऊ नये, कारण त्याच्यामध्ये घिसापिटा टॉपिकमध्ये अनेक लोकांनी काम केलेलं असतं आणि त्या अनेक लोकांनी केलेलं काम वाचून त्यामधनं नवीन वाट काहीतरी शोधून काढणं, नवीन एखादं त्यावरती अँगलनी त्यावरती काहीतरी नवीन गोष्ट तुमच्या प्रकाश झोतात आणून दाखवणं ही गोष्ट अवघड असते. तर त्यामुळे माझ्या टॉपिकच्या ह्या टॉपिकबद्दल कोणीच आधी काम केलं नसल्यामुळे माझं काम त्या दृष्टीने सुकर झालं की मला हे आधी कोणी काय केलं हे वाचण्याची गरज नव्हती. आता मी तुम्हाला ऍक्च्युअल डेटा दाखवतो. तर मी काय केलं की जर तुम्ही एखाद्या हिंदी भाषेच्या नेटिव्ह स्पीकरला सांगितलं की बाबा हे असं असं हे गोली खा, गब्बर सिंगचा डायलॉग आहे, हे गोली खाणं, ह्यातली गोळी जी आहे ती तुम्ही काय खात नाही, तर न खाण्याच्या गोष्टी या खाणे या क्रियापदाच्या कर्मच्या ठिकाणी आलेली मला काही तू एक्सप्रेशन सांग, असं जर त्याला आपण म्हणलं तर जरी तो त्या भाषेचा मातृभाषिक असला तरी सगळी गोष्ट एक्सप्रेशन तुमच्या एका डोक्यात येत नाही, तेवढी मेमरी आपली नसते. तर हे डेटा गोळा करायला मला 1 वर्षापेक्षा जास्त वेळ लागलाय. कारण मला कम्प्लीट जेवढी एक्सप्रेशन्स आहेत तेवढी मला सगळी शोधायची होती. आणि मला शोधण्याच्या याच्यामध्ये मला लक्षात आलं की हिंदीमध्ये साधारण 500च्या आसपास आम्हाला एक्सप्रेशन सापडले. आता त्यातली काही मी आहे तर तुम्हाला टेबलवरती इथे दाखवली आहे.
आता फिजिकल ब्लो म्हणजे तुम्हाला कोणीतरी फिजिकली मारतंय काहीतरी, थप्पड खाना, चांटा खाना, घुसा खाना, मुक्का खाना, लात खाना, डंडा खाना, जूता खाना, कोडा खाना. तर हे सगळं तुम्हाला फिजिकली कोणतरी काहीतरी इन्स्ट्रुमेंट घेऊन त्यांनी मारते. आता मराठीमध्ये तुम्ही बघा, तुम्ही जर हात जर उघडा ठेवला, हात जर असा तुमचा उघडा असेल आणि त्यांनी जर तुम्हाला कोणी मारलं तर तुम्ही म्हणाल थप्पड खाल्ली. थप्पड खायची आहे का? जर तो हात जर मी असा हे केला तर बुक्की खाल्ली होईल. या हातामध्ये मी जर काठी केली तर काठ्या खाल्ल्या. या हातामध्ये मी जर आसूड घेतला तर आसूड खाल्ला, आसूडाचे फटके खाल्ले. आणि या हातामध्ये जर मी बंदूक घेतली तर बंदुकीची गोळी खाल्ली, हे होईल. तर बघा भाषेमध्ये कशा प्रकारे एक्सप्रेशन जी आहेत ती वाढत जातात. त्याला मेटॉनिमी असं म्हणतात, त्याला मराठीमध्ये सन्निधी असं म्हणतात. की आपण जेव्हा म्हणतो की मी डबा खाल्ला, आता डबा खाल्ल्यानंतर आपण काय, डबा हा स्टीलचा असतो, आपण काय डबा खात नाही, स्टीलचा डबा नाही खात, त्या डब्यात ठेवलेल्या वस्तू खातो. पोळी भाजी खातो, डबा खात नाही. पण आपण म्हणतो काय, डबा खाल्ला का? हो, आत्ताच खाल्ला. तर हे डबा खाणे म्हणजे डब्याच्या आत असलेल्या गोष्टी खाणे, असा त्याचा अर्थ आहे. तर डबा हा कंटेनर आहे, त्या कंटेनर मधल्या आतमध्ये असलेल्या गोष्टी खाणे, असा आपण संदर्भातून अर्थ काढतो. तर याला मेटॉनिमी असं म्हणतात. तर ही जी आहे, या इथे हात आहे, त्या हातामध्ये मी काही इन्स्ट्रुमेंट घेतलं, काही झाडू घेतला, काठी घेतली, लाठी घेतली, आसूड घेतला. तर याप्रमाणे हे शब्द वाढत जातात. लाठी, काठी, झाडू, बंदूक, त्यानंतर बुक्की, थप्पड वगैरे हे ते. तर अशा प्रकारे मेटॉनिमीने काही अशा प्रकारची एक्सप्रेशन वाढत जातात. आता तुम्ही काही वेपन्स घेऊ शकाल हातामध्ये, गोली खाना, तीर खाना, छुरा खाना, तलवार खाना. यामध्ये तुम्ही हे इन्स्ट्रुमेंट आहे, तलवार आहे, छुरा आहे, तीर खाना, तीर आहे, गोली आहे. त्यानंतर ते घेऊन कोणी तुमच्यावरती हमला करू शकतो. तर हमला खाना, मार खाना, पिटाई खाना, धुनाई खाना. नंतर कधी कधी तुम्हाला शिक्षा होऊ शकते, सजा खाना, डाट खाना, गाली खाना. कधी कधी तुम्ही सस्पेंड होऊ शकता, तुम्हाला नोटीस येते, कोणीतरी तुमच्यावरती फौजदारी दावा लावू शकतो. त्यामध्ये कधी तुम्ही हार खाना, मात खाना, शिकस्त खाना. कधी कधी तुम्ही फसवले जाता, धोका खाना, चक्कर खाना. व्यवसायामध्ये तुम्ही घाटा खाना, नुकसान खाना आहे, झटका खाना, धक्का खाना. अनपेक्षितदृष्ट्या तुम्हाला काहीतरी काहीतरी वाईट परिणाम तुमच्यावर झाला, नोटीस खाना, वॉरंट खाना. आणि जर तुम्ही स्पोर्ट्सच्या फील्डमध्ये गेला तर गोल खाना, छक्का खाना, चौका खाना, रन खाना, अमुक तमुक त्या गोष्टी आहेत. तर याच्यामध्ये एवढी सगळी एक्सप्रेशन्स आहेत, ते आपल्याला पाठ का करावी लागत नाही, तर आपण डोक्यामध्ये एक फॉर्म्युला आपल्या बनवलेला आहे की खाणे या क्रियापदाच्या अलीकडे न खाण्याची वस्तू जर आली आणि ती न खाण्याची वस्तू याच्यातनं आपल्यावरती काहीतरी निगेटिव्ह परिणाम होतोय, असं जर तो ऑब्जेक्ट असेल, तर त्या एक्सप्रेशनचा अर्थ जो आहे की ते जे न खाण्याची गोष्ट आहे त्याच्यामुळे तुम्हाला काहीतरी तोटा होणे, तुमच्यावरती काहीतरी वाईट परिणाम होणे, असा आपण एक स्कीमॅटिक अर्थ आपल्या डोक्यामध्ये तयार करतो. आणि त्या खाण्याच्या आधी जे येणारं नाऊन आहे त्या स्लॉटमध्ये वेगवेगळी नाऊन आपण टाकत जातो. आता जपानीमध्ये आम्हाला 200 पेक्षा जास्त एक्सप्रेशन सापडले सेम. आता हे तुम्ही जपानी वाचू शकणार नाही, पण हे कुरव नावाचे क्रियापद आहे जे आपल्या हिंदीमधल्या खानासारखं आहे. याचा अर्थ टू सफर, टू रिसीव्ह ऑर सफर अन इव्हेंट, ऍक्शन, आउटकम डायरेक्टेड टुवर्ड्स एक्सपिरियन्स. एक्झॅक्टली हिंदी सारखाच त्याचा अर्थ आहे. तर हे जपानीमध्ये सुद्धा ही एक्सप्रेशन आहे. आता जपानी आणि हिंदीची मी तुम्हाला एक्सप्रेशन टू एक्सप्रेशन कंपॅरिझन दाखवतो. आपण थप्पड खाना हिंदीमध्ये म्हणतो,
त्याला जपानीमध्ये बिनताओकुराव असं म्हणतात. ते घुसा खाना म्हणजे पंच, कोणीतरी तुम्हाला पंच लावलाय. नंतर गोली खाना, त्याला इथे दांगानो कुराव असं एक जपानीमध्ये एक्सप्रेस सेम आहे. हमला खाना खोगी की कुराव. निलंबन खाना, रिस्तोरा कुराव, नौकरी से निकाला जाना, झटका खाना, मार खाना, फस जाना, छक्का खाना, गेंद खाना. हे सगळे एक्सप्रेशन तसेच जशी हिंदीमध्ये आहेत तशी डिक्टो जपानीमध्ये पण आहे. आता याचा अर्थ काय? आता जपानी लोक आणि हिंदीचे लोक भाषिक आहेत. यांनी काय भेटून असं ठरवलं होतं की चला आपण एक करार करू की आमच्या भाषेतलं खाण्याचं वर्ब खाणे नावाचं क्रियापद आणि तुमच्या भाषेतलं कुराव नावाचं वर्ब आपण एकसारखं वापरूया. असं कुठेही इतिहास नाहीये. इतिहासामध्ये भारतीय लोकांचा आणि जपानी लोकांचा कुठलाही थेट संबंध हा हिंदी भाषिकांचा आणि यांचा नाहीये. त्यामुळे असं काही देवाणघेवाण झालेली आहे, कॉन्टॅक्ट होता म्हणून ही एक्सप्रेशन या भाषेतून ते त्या भाषेत गेली, हे आर्ग्युमेंट तुम्ही हिंदी आणि जपानीच्या बाबतीत करू शकत नाही. कारण या दोन संस्कृतींचा संबंध आलेला नाहीये. आपल्याकडे पर्शियन लोकांनी येऊन राज्य केलं, ज्याला आपण मुघल एम्पायर म्हणतो. तर हे जे लोक होते हे उझबेकिस्तान मधून आपल्याकडे आले. ते उझबेक नावाची त्यांची मातृभाषा, त्यावेळेस ते चागताई नावाची, त्या भाषेचं नाव चागताई आहे. ते चागताई भाषा बोलायचे आणि कोर्टामध्ये ते फारसी भाषा वापरायचे. त्यामुळे फारसी भाषा ही आपल्याकडे हे मुघल साम्राज्याच्या माध्यमातून आली आणि पर्शियन भाषेमध्ये ही एक्सप्रेशन जी आहे ती खूप आहे आणि ती आपण कॉपी केली आणि त्यामुळे हिंदीमध्ये ही सगळी एक्सप्रेशन आली आणि त्यानंतर पर्शियन भाषेचा परिणाम ज्या ज्या भारतीय भाषांमध्ये झाला त्या त्या भाषांमध्ये तुम्हाला ही एक्सप्रेशन सापडतं. तर आता आपण त्याचं विश्लेषण करून बघूया की आता डेटा कलेक्ट केला, आता मी त्याचा हा डेटा मला कसा अनालाइज करायचा आहे की बाबा याच्यामध्ये खाणे नावाचं क्रियापद आहे, त्या खाणे या क्रियापदाचा अर्थ सफर असा होतोय आणि ते सफरिंग कशामुळे आहे, कशामुळे मला त्रास होतोय. फिजिकल फ्लो म्हणजे कोणतरी मला फिजिकली मारतंय, मला प्रोजेक्टाईल म्हणजे काहीतरी कोणतरी इन्स्ट्रुमेंट लाठी काठी बंदुकीची गोळी काहीतरी घेतली, कोणी मला पनिशमेंट दिली, कोणी माझा अपमान केला आहे, कोणी माझ्यावरती केस लावली, मला धंद्यामध्ये काहीतरी तोटा झालाय, कोणतरी फसवलंय, स्पोर्ट्समध्ये माझ्यावरती काहीतरी मायनस पॉईंट झालेले आहेत. तर हे तुम्ही क्लस्टर अनालिसिस सध्या करू शकता. म्हणजे ही जर एक्सप्रेशन तुम्ही अशी जमवली आणि ती कॉम्प्युटरला दिली तर कॉम्प्युटर तुम्हाला क्लस्टर तयार करून देतो अर्थाची, की थप्पड खाना जे आहे हे एक्सप्रेशन जे आहे या क्लस्टरमध्ये या अर्थामध्ये थप्पड खाण्यामध्ये आपण जसं मराठीमध्ये म्हणू आपण त्याला चापट काढली, त्यानंतर थप्पड खाल्ली, त्यानंतर बुक्की खाल्ली, त्यानंतर लाठी खाल्ली, काठी खाल्ली, हे सगळे फिजिकल ब्लो या एका क्लस्टरमध्ये कॉम्प्युटर त्याला एका क्लस्टरमध्ये अनालिसिस करेल. तर जेवढा तुम्ही डेटा जास्त गोळा कराल आणि त्या डेटा तुम्ही क्लस्टर मॉडेलला फीड कराल तर तुम्हाला अर्थाची क्लस्टर अशी बनवून देईल की बाबा ही जी एक्सप्रेशन आहे ती या या अर्थांच्या ह्याच्यामध्ये तुम्ही त्यांना एकत्र आणू शकता आणि हे अशा आपल्या मेंदूमध्ये अशी क्लस्टर बनतात, आपण बनवतो. त्यामुळे आपल्याला ही एक्सप्रेशन लक्षात ठेवायला सोपी पडतात आणि ती वापरायला आपल्याला सोपी पडतात. तर आपल्या डोक्यातली जी ऑर्गनायझेशन आहे खाणे या क्रियापदाची ती काहीतरी अशी असायला हवी असं हायपोथेसिस मी बनवलेलं आहे. आता हिंदी झालं, जपानी झालं, त्यानंतर मी म्हणलं की चला आता मराठीचा आपण डेटा घेऊन बघूया. मराठीमध्ये सुद्धा तुम्हाला सेम खाण्याची थप्पड खाणे, चपरा खाणे, बुक्का खाणे, बुक्की खाणे, लाथ खाणे, मार खाणे, गोळी सुरा खाणे, तलवारीचा वार खाणे, ओरडा खाणे, बोलणी खाणे, निलंबन खाणे, शिव्या खाणे, बोलणी खाणे, गांडा खाणे, धोका खाणे, तोटा खाणे, नुकसान खाणे, षटकार खाणे, चौकार खाणे,
छटका खाणे, फटका खाणे. तर जे आपल्याला हिंदीमध्ये सापडलं होतं, जे आपल्याला जपानीमध्ये सापडलं तर सेम मराठीमध्ये पण ते सापडतं. आता मराठी आणि हिंदीमध्ये एक गोष्ट आहे की या दोन्ही भाषा भौगोलिक क्षेत्रामध्ये एकमेकांना लागून आहेत. त्यामुळे हिंदीमधनं ती एक्सप्रेशन मराठीमध्ये आली असं आपण विश्लेषण करू शकतो. कारण आधी आपण बोललो होतो की पर्शियन लोक म्हणजे फारसी बोलणारे जे मुघल होते त्यांची राजधानी दिल्लीमध्ये होती. दिल्लीमध्ये जी भाषा बोलली होती ती हिंदी होती. त्यामुळे फारसी भाषेतून हिंदी भाषेमध्ये एक्सप्रेशन आली आणि हिंदीमधनं ती हिंदी आणि मराठी एकमेकांना लागून आहेत त्यामुळे ती मराठीमध्ये आली असं आपण विश्लेषण त्याचं करू शकतो. पण जपानीच्या बाबतीत आपण ते विश्लेषण करू शकत नाही कारण जपान हे कम्प्लीट एका वेगळ्या प्रांतामध्ये आहे आणि त्यांचा आणि आपला कधी असा दीर्घकाळ संपर्क राहिलेला नाहीये. तर जपानी, हिंदी, मराठी 3 ठिकाणी तुम्ही बघाल अर्थाच्या दृष्टीने सेम एक्सप्रेशन्स आपल्याला सापडतात. तर हे इथपर्यंत आपल्याला डेटा मधनं कळतं. तर टायपॉलॉजी म्हणजे भाषांचं जेव्हा आम्ही वर्गीकरण करतो व्याकरणाच्या दृष्टीने, आता आपण व्याकरणाच्या बाबतीत आपण काय बघतोय की खाणे क्रियापद त्याचं कर्म काय आहे, न खाण्याची गोष्ट त्याचं कर्म आहे, ते अधिक खाणे हे आपला एक्सप्रेशन आहे ज्याच्यावरती आपण काम करतोय. तर ती आपल्याला गोष्ट ह्या 3 भाषांमध्ये सापडली आणि त्या तिन्ही भाषांमध्ये एक्झॅक्टली सेम अर्थाने हे खाणे हे क्रियापद वापरले जाते आणि तो सेम अर्थ जो आहे तो म्हणजे अंडरगोईंग अँड एक्सटर्नली इम्पोज टिपिकली अनप्लेझंट इव्हेंट. याचा अर्थ हा कायम निगेटिव्ह असतो, कधीही पॉझिटिव्ह होत नाही. काहीतरी वाईट गोष्टीचा परिणाम तुम्हाला भोगावा लागतोय असा त्याचा अर्थ होतो. तर हे खूप महत्वाचं आहे कारण जपान फार भारतापासून दूर आहे. त्या जपानी भाषेमध्ये पण ही एक्सप्रेशन आहे. त्यामुळे कुठेतरी ही जी खाणे हे क्रियापद समजण्याची जी आपली आकलन करण्याची आपली जी मानव म्हणून जी प्रक्रिया आहे ती कुठेतरी सारखी असली पाहिजे. म्हणजे हे कॉग्नेटिव्ह विषय आहे. कॉग्नेटिव्ह विषय म्हणजे जसं आपण विचार करतो त्या विचार पद्धतीमधनं मुळे ही एक्सप्रेशन तुम्हाला 2 अत्यंत भिन्न वेगवेगळ्या भाषांमध्ये दिसून येत आहे. जपानी आणि मराठी किंवा जपानी आणि हिंदी बोललो. आता ही जी एक्सप्रेशन आहेत ती पर्शियनमध्ये आहेत, हिंदीमध्ये आहेत, मराठीमध्ये आहेत, गुजरातीत आहेत, बंगालीमध्ये आहेत, ओडियामध्ये आहेत, तामिळमध्ये आहेत, तेलुगूमध्ये आहे, मल्याळममध्ये आहे. तर आम्ही एक ग्रुप तयार केला 15-20 लोकांचा. एक क्वेश्चनर बनवलं आणि त्या भाषेचे तज्ज्ञ जे होते त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या भाषांमधली अशी एक्सप्रेशन आहे ज्याची लिस्ट बनवा एक्सेल शीटमध्ये. आणि ती लिस्ट आम्ही 1 वर्ष त्यांना दिली की तुम्ही ही लिस्ट बनवत राहा. आणि 1 वर्षानंतर आम्ही सगळ्यांकडून डेटा गोळा केला आणि त्या सगळ्या भाषांमध्ये काय एक्सप्रेशन, काय साम्य आहे ते सगळं आम्ही साइड बाय साइड एक्सेल शीटमध्ये तो डेटा लावून आम्ही ते शोधून काढले. परंतु आता आपल्या बऱ्याचशा लोकांना इंग्रजी येतं तर तुम्हाला जाणवेल की इंग्रजीमध्ये किंवा कुठल्या युरोपियन भाषांमध्ये अशी एक्सप्रेशन नाहीये. तर याचा अर्थ काय आहे की एका विशिष्ट भौगोलिक एरियामध्ये, आशिया खंडामध्ये ही एक्सप्रेशन बऱ्याच प्रमाणात आहेत, पण युरोपमध्ये ही एक्सप्रेशन नाहीये. त्यामुळे विषय जरी कॉग्निटिव्ह, मगाशी मी म्हणलं की जपानचा आणि आपला संबंध नाहीयेत, 2 भौगोलिकदृष्ट्या अत्यंत वेगवेगळ्या प्रांतामध्ये असलेले देश आहेत. त्यामुळे हा कॉग्निटिव्ह म्हणजे आपल्या खाणे हे क्रियापद आपण कसं समजतो यावरती ही एक्सप्रेशन बेस्ड आहेत. हे जरी म्हणलं तरी जरी तुमच्या कॉग्निशन मध्ये ती गोष्ट असली तरी ती तुम्ही प्रत्यक्ष भाषेमध्ये वापरायची का नाही हा त्या समाजाचा विषय आहे. त्यामुळे इंग्रजांच्या डोक्यामध्ये, इंग्रजी बोलणाऱ्या लोकांच्या डोक्यामध्ये जरी ही कॉग्निटिव्ह संकल्पना खाण्याबद्दल असेल तरीही ती भाषेमध्ये त्याला आणायचं का नाही हा प्रत्येकाच्या समाजाचा विषय आहे. त्यामुळे भाषा ही समाजामध्ये घडत जाते
त्यामुळे प्रत्येक समाजाची आपली आपली हे करण्याची. तर आता माझं हायपोथेसिस जे होतं ते हायपोथेसिस असं आहे. आता हा बराचसा डेटा मी गोळा केल्यानंतर त्याचं विश्लेषण जे मी केलंय त्यामध्ये हा माणूस आहे हा एका कंटेनरमध्ये आहे. त्याला कंटेनर स्कीमा आम्ही कॉग्निटिव्ह लिंग्विस्टिक्स मध्ये म्हणतो. तर माणूस एका कंटेनरमध्ये आहे आणि त्या कंटेनर मधले बाहेरून काहीतरी एखादे गोष्ट येते आणि त्याचा वाईट परिणाम या माणसावरती होतो. अशी आपण आपल्या डोक्यामध्ये आपण त्याचा अर्थ बनवलेला आहे. काहीतरी खाणे याचा. ते जर खाण्याची गोष्ट असेल, फूड असेल, तर तो अर्थ लिटरल आहे. म्हणजे वडापाव खाल्ला, इडली खाल्ली, डोसा खाल्ला. हे प्रत्येक भाषेमध्ये आहे. तर इंग्रजीमध्ये सुद्धा आहे. परंतु मेटाफोरिकल त्यानंतर त्याचं मेटाफोर वापरून त्याचा एका वाईट परिणाम आपल्यावरती होणं या अर्थाने खाणे क्रियापद वापरणं हे आशियामधल्या बऱ्याच भाषांमध्ये आपल्याला सापडलं पण इंग्रजीत नाहीये. आणि त्याचं मगाशी आपण हे मेटाफोरिकल एक्सटेन्शन जे आहे त्या मेटाफोरिकल एक्सटेन्शन मध्ये आपण त्याचे वेगवेगळे सब ग्रुप्स तयार केले की त्याच्यामध्ये यायचं फिजिकल ब्लो, इन्स्ट्रुमेंटने तुम्हाला कोणतरी मारते, कोणीतरी तुम्हाला शिक्षा दिली, तर हे आपण क्लस्टर्स त्याची अर्थाची मी बनवली. तर असं मी त्याचं डेटा गोळा करून हे विश्लेषण करेपर्यंत आम्हाला 2 ते 3 वर्षाचा वेळ आमचा गेला होता. कारण आम्ही जवळ 20 ते 25 भाषांचा आम्ही डेटा वेगवेगळ्या देशांमधला आहे. त्यामध्ये व्हिएतनामीज आहे, चायनीज आहे, कोरियन आहे, जपानी आहे, संपूर्ण आशिया खंडामधल्या जेवढ्याही भाषा होत्या त्या सगळ्या आम्ही बघत गेलो. तर मगाशी मी तुम्हाला जे या इथे चित्रामध्ये दाखवलं ते इथे मी शब्दामध्ये लिहिलेले की हिंदीमधलं खाना, मराठीतले खाणे किंवा जपानीमधले कुराव जे आहे त्यामध्ये रिसिव्हिंग इज इटिंग अशी मेटाफर नसून अंडरगोईंग अन इव्हेंट इज बिकमिंग द इंजेस्टिव्ह एंड पॉइंट ऑफ अ इनकमिंग एंटिटी. म्हणजे तो माणूस कंटेनरमध्ये आहे आणि त्याच्यावरती काहीतरी वाईट परिणाम जाईल तो बाहेरून येऊन त्याच्यावर आदळतोय. तर हे वर्गीकरण मी केलं. तर हे जे आता वर्गीकरण आहे हे ऍबस्ट्रॅक्ट आहे खूप. आपण सुरुवात केली होती कॉन्क्रीट एक्सप्रेशन वरनं, थप्पड खाणे, बुक्की खाणे, लाठी खाणे, काठी खाणे. त्या ऍक्च्युअल बॉटम अप अप्रोच आहे. आपण आधी लँग्वेज मधला डेटा गोळा केला आणि त्यानंतर त्याच्या अर्थाचे क्लस्टर आपण बनवत ऍबस्ट्रॅक्शन करत करत वरवर गेलो आणि शेवटी फायनल लेवलला ऍबस्ट्रॅक्शनला आपण आलो की ह्या सगळ्या एक्सप्रेशनचा अर्थ चित्रात काढून दाखवायचा झाला तर एक माणूस आहे तो कंटेनर मध्ये आहे आणि त्या कंटेनर मध्ये बाहेरून काहीतरी एक वाईट परिणाम येतो आणि त्या वाईट परिणामाचा तो शिकार झालेला आहे. हे आपण त्याचं अनालिसिस केलं. हे ॲब्स्ट्रॅक्ट अनालिसिस आहे जे तुमच्या सगळ्या डेटा जेवढे आहे तुमच्याकडे 700 एक्सप्रेशन असतील तरी त्या 700 एक्सप्रेशन मध्ये सगळीकडे कॉमन हा अर्थ आहे. तर हे आपण बॉटम अप एक्सप्रेशन पासून तर त्याचं जनरलायझेशन पर्यंत ॲब्स्ट्रॅक्शन पर्यंत आपण गेलो. तर थिअरी जी आहे लिंग्विस्टिक थिअरी जी आहे त्या थिअरीचा अभ्यास करून तुम्ही हे ॲब्स्ट्रॅक्शन करू शकता. जर थिअरी जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ॲब्स्ट्रॅक्शन करू शकणार नाही. त्यामुळे तुम्हाला थिअरायझेशनचे जनरलायझेशन करण्याची गरज आहे. सायन्समध्ये आपण काय करतो की कॉन्क्रीट डेटा बघतो आणि त्या कॉन्क्रीट डेटामधनं आपण एक ॲब्स्ट्रॅक्ट त्याच्या पाठीमागे असलेली जी संकल्पना आहे, अमूर्त संकल्पना आहे, ती शोधत जातो. तो रिसर्च आहे. तर हे मी माझ्या वर्गामध्ये शिकवताना विद्यार्थ्यांना अनेक वेळा हे पेरू नावाचा देश आहे त्या पेरूच्या देशामध्ये एक नाचका नावाचं एक हे आपलं डेझर्ट आहे. त्या डेझर्टमध्ये फार पूर्वी काळी तिथल्या लोकांनी काही चित्र काढलेली आहेत. आता हे जे चित्र आहे ते एका हमिंग बर्डचं चित्र आहे आणि हे विमानात त्याचा घेतलेला फोटो आहे. जर तुम्ही प्रत्यक्ष बघायला गेला त्या वाळवंटामध्ये आणि या इथे जर तुम्ही या चित्राच्या इथे कुठल्या तरी या लाईन पाशी इथं थांबला तर तुम्हाला फक्त दगडांची एक रेष दिसेल. तुम्हाला हा आकार कधी दिसणार नाही.
हा आकार दिसण्याकरता तुम्हाला खूप उंच हेलिकॉप्टरमध्ये उडून वर जावं लागेल, त्यावेळेस तुम्हाला हा आकार दिसेल. तर संशोधनामध्ये हीच गोष्ट आहे, की तुम्ही जर मार खाणे, थप्पड खाणे, फटका खाणे, लाठी खाणे हे जर तुम्ही एक-एक एक्सप्रेशन बघत बसलात, ते एक बारीक-बारीक एक दगड आहे. पण त्या बारीक-बारीक दगडांमधनं जसं तुम्ही अॅनालिसिस करत जाता, तसं-तसं तुम्ही वर जाता, तर तुम्हाला त्यातनं पॅटर्न्स दिसायला सुरुवात होतात. तर ॲब्स्ट्रॅक्ट अॅनालिसिस थिअरी जी आहे, त्या थिअरीनी आपल्याला हे ॲक्चुअल शेप जे आहेत, ते आपण वर जाऊन, विमानात जाऊन वरनं बघून जे तुम्हाला बर्ड्स आय व्ह्यू ज्याला म्हणतात, पक्ष्याच्या डोळ्यातून खाली बघणं, तशा गोष्टी आपल्याला संशोधनामधनं आपण अनेक भाषा बघितल्या, 25 भाषा बघितल्या. त्या 25 भाषांमध्ये हजारो एक्सप्रेशन आम्ही गोळा केले. पण त्या हजारो एक्सप्रेशनचं एक्सप्लेनेशन, स्पष्टीकरण जे आहे, ते मी मगाशी दाखवल्या एका स्कीमामध्ये आहे, की माणूस आहे त्याच्यावरती काहीतरी वाईट परिणाम होतोय. हे या सर्व एक्सप्रेशनच्या पाठीमागे असलेलं सार आहे. तर ते सार शोधून काढण्यापर्यंत आम्हाला 4-5 वर्ष लागली. तर त्यानंतर मग आपण काय आम्ही ओरल प्रेझेंटेशन करा, त्या फेजमध्ये गेलो. तर ओरल प्रेझेंटेशन आम्ही केली. जपानमध्ये केली. त्यानंतर विदेशामध्ये पण केली. आणि आम्ही रिसर्च पेपर 2 ठिकाणी लिहिला. एक जपानमध्ये लिहिला, जो गेंगे केंक्यू नावाच्या ह्या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला. आणि दुसरा आम्ही रिसर्च पेपर जो लिहिला, द सिमॅन्टिक इव्होल्युशन ऑफ ईट एक्सप्रेशन. ईट एक्सप्रेशन जे आहेत, यांची अर्थाच्या दृष्टीने इव्होल्युशन, उत्क्रांती कशी होत जाते. त्यातले हमरस्ते कुठले आहेत, बारके रस्ते कुठले, गल्ल्या कुठे आहेत त्यातल्या. हमरस्ते कुठले आहेत, बारक्या गल्ल्या कुठल्या आहेत, असा आम्ही एक पेपर लिहिला. आणि त्या पुस्तकाचं नाव आहे लिंग्विस्टिक्स ऑफ ईटिंग अँड ड्रिंकिंग. खाणे आणि पिण्याचं भाषाशास्त्र. आणि ते पुस्तक आम्स्टरडॅम मधल्या जॉन बेंजामिन्स नावाच्या एका प्रसिद्ध पब्लिशरनी प्रसिद्ध केलेलं आहे. तर ही सगळी 8, 9, 10, 11, 12, 13 प्रोसेस जी आहे, ती सगळी पूर्ण होऊन आमचा पेपर जो आहे, तो ह्या पुस्तकामध्ये पब्लिश झालेला आहे. आणि हा पेपर लिहायला आम्हाला 2 वर्ष लागली. आम्ही पेपर लिहिला, त्यानंतर त्यांना पाठवला. त्यांच्याकडनं आम्हाला कॉमेंट्स आल्या. त्या कॉमेंट्स आल्यानंतर आम्ही दुरुस्त केला. दुरुस्त करून परत पाठवला. परत त्यांनी आम्हाला तो परत पाठवला त्यांच्या कॉमेंट्सनी. 2 वेळा ही राउंड होते. कारण विदेशात जेव्हा पब्लिकेशन तुम्हाला करायचं असतं, विशेष करून अमेरिकेमध्ये किंवा युरोपमध्ये, तर खूप कडक प्रोसेस असते. अत्यंत थरो रिव्ह्यू असतो आणि त्यामुळे वेळ लागतो. त्यामुळे 2 वर्ष झाल्यानंतर आम्हाला 2 वर्ष लागली आणि 2 वर्षानंतर आमचा खाण्यावरचा जो पेपर आहे, तो आमचा ह्याच्यामध्ये पब्लिश झाला. तर भाषेमध्ये अशा अनेक गमती-जमतीच्या गोष्टी घडत असतात, ज्या आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ऐकत असतो. आणि जर तुमच्याकडं कान असेल भाषेकडे बघण्याचा, तर तुम्हाला त्या भाषेमधल्या अनेक गमती-जमती ज्या आहेत, त्या तुम्हाला कळतील, सुचतील, आयडिया येईल. आणि ती आयडिया आल्यानंतर मग तुम्ही त्याच्यावरती विचार कराल आणि विचार केल्यानंतर मग तुम्हाला समजेल, की आपण आपल्या एका अत्यंत छोट्याशा मेमरीमध्ये एवढ्या कॉम्प्लेक्स गोष्टी कशा ठेवू शकतो. कारण त्याचा अर्थ आहे, त्या आपल्याला गोष्टी जरी सरफेसवरती वरवर करली जरी त्या कॉम्प्लेक्स खूप क्लिष्ट वाटत असेल, तरी आता या इट एक्सप्रेशनमध्ये आपण पाहिलं, की त्याच्या पाठीमागे अत्यंत एक सोपी संकल्पना आहे. खाणे हे क्रियापद जे आहे, हे का निवडलं भाषेने? त्याला एक कारण आहे. खाण्यामध्ये जो माणूस खातो, तो ती क्रिया करणारा कर्ता पण आहे, पण त्याचबरोबर त्या खाण्याचा ती जी वस्तू जो तो खातो, त्याने त्याचं पोट भरतं, तर त्या क्रियेचा परिणाम पण त्याच्यावरती होतो. त्या क्रिया करणारा पण तो आहे आणि क्रियेचा परिणाम होणारा पण तो आहे. तर ह्या क्रियापदाच्या हे जे क्रियापद आहे, या क्रियापदाला रोमन मायथॉलॉजीमध्ये एक यानुस नावाचा देव आहे. त्याला 2 तोंड आहेत. तर हा दुतोंडी हे क्रियापद आहे. एक त्याचं तोंड आहे
ते करता एखादी क्रिया करणारा करता, आणि दुसरं ते तोंड आहे की त्या क्रियेचा झाल्यावर त्याच्यावरती झालेला परिणाम. आणि हे दोन्ही आपल्याला मराठीमध्ये दिसतात. जे आपण म्हणतो की गाडी खूप पेट्रोल खाते, तर त्यावेळेस ती गाडी पेट्रोल खाते, किंवा हे काम हे खूप वेळ खातं, तर त्यामध्ये तो वेळ खाणे किंवा खूप पेट्रोल खाणे हे एजंट, म्हणजे तो ती करता आहे, ती गाडी त्या ऍक्च्युअल पेट्रोल खाते आहे, किंवा ते काम जे आहे ते ऍक्च्युअल वेळ खाते, या अर्थाने आपण त्याला वाटवतो. पण मला आईच्या शिव्या खाव्या लागल्या, आयुष्यात टक्के टोणपे खावे लागले, लाठ्या काठ्या खाल्ल्या, हे जे खाण्याचा दुसरा पार्ट आहे, तो त्या खाण्याची दुसरी बाजू जी आहे, की त्या खाण्याच्या क्रियेचा माझ्यावर झालेला परिणाम. तर भाषेने ती दुसरी जी बाजू आहे, माझ्यावरती झालेला वाईट परिणाम, या अर्थाने ती एक्सटेंड केली. आणि आपल्याला मराठीमध्ये, हिंदीमध्ये, जपानीमध्ये, कोरियनमध्ये, मल्याळममध्ये, तमिळमध्ये, या सगळ्या भाषांमध्ये ही एक्सप्रेशन सापडतात, असं आपल्याला या संशोधनामधनं सापडलेलं आहे. तर इथं मी आता थांबतो, आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारा. मला जेवढे समजता येतो त्याच्यामध्ये मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. चालेल. आपण प्रश्नोत्तरांना सुरुवात करूया. मी जवळजवळ 50 मिनिटं बोललो मला वाटतं. हात त्यांनी केले असतील तर एकेकाचं नाव वाचलं तरी चालतंय. कोणाला काय म्हणायचं आहे किंवा प्रश्न असतील तर विचारा, कालच्या सारखं. आवाज पोचतोय ना? नमस्कार सर. हो हो. नमस्कार. नमस्कार. हा सर, आवाज येतोय तुम्हाला? हो, येतोय. हा सर, एकच मिनिट. तर अ, मानवी अनुभव समान असल्यामुळे जर वेगवेगळ्या भाषांमधले क्रियापदांमध्ये जर समानता आढळत असेल, तर हा, ही बाब जगातल्या प्रत्येक भाषांना लागू का नाही होत? मी मगाशी सांगितलं की आपले जरी आपण हे बाहेरचं जे विश्व आहे आपलं, हे आपल्या पंचेंद्रियांनी समजतो. डोळ्यांनी पाहतो, हाताने स्पर्श करतो, नाकाने वास घेतो, जिभेने चव घेतो. तर ह्या जे पंचेंद्रियाने घेतलेले अनुभव आहे ते सगळीकडे कॉमन आहेत, त्यात काही फरक नाही. तर याला आम्ही युनिव्हर्सल बाजू अशी म्हणतो. ठीक आहे. आणि दुसरी बाजू आहे ती सोशल आहे. तुम्ही ज्या समाजामध्ये वाढलेला आहात तो वेगळा आहे. टुंड्रा प्रदेशामध्ये राहणारा माणूस आणि भारतामध्ये, महाराष्ट्रात राहणारा माणूस, यांनी जे एक्सपिरियन्स केलं, जो समाज आहे, ही गोष्ट वेगळी आहे. त्यामुळे भाषेमध्ये द्वंद्व आहे, की एक ठिकाणी बायोलॉजी म्हणजे तुमची ह्युमन बॉडी जी आहे, त्यांनी तुम्ही जे जग बघता ते सगळ्यांना सारखं दिसतंय. परंतु ज्या समाजामध्ये तुम्ही वावरताय तो समाज प्रत्येकाचा वेगळा आहे. त्यामुळे भाषेवरती समाजाचा परिणाम खूप मोठा होतो. तर आपल्या समाजामध्ये हे फारसी भाषा आली, फारसी भाषेचा आपला संपर्क झाला, तिकडनं त्या भाषेतनं आपण ती एक्सप्रेशन घेतली. म्हणजे एक फार महत्वाची घोषणा होती काही वर्षापूर्वी भारतामध्ये, सौगंध राम की खाते है, अशी एक घोषणा होती. पुढचं मी वाक्य सांगत नाही. तर ते सौगंध खाना हे जे एक्सप्रेशन आहे, हे पर्शियन मधनं आपल्याकडे आलेले. कोर्टामध्ये साक्ष देताना हे सौगंध नावाचं औषध आहे, ते तुम्हाला खावं लागायचं, आणि त्यानंतर तुम्ही साक्ष द्यायचं. आता आपण म्हणतो शपथ खा, हिंदीमध्ये कसम खाना. आता हे एक्सप्रेशन आहे, हे आपण एक्सप्लेन करू शकतो की कसं थेट फारसी मधनं आपल्याकडे आलेलं आहे. आता
पर्शियन भाषा अमेरिकेत गेली नाही, युरोपमध्ये गेली नाही, तर त्यांना तो संपर्क आलेला नाहीये. त्यामुळे सगळ्यात जर युनिव्हर्सल गोष्टी असत्या तर सगळ्या भाषा सारख्या असत्या. आणि मराठीमध्ये तुम्ही बघा, प्रांतामध्ये आपल्या मराठीत सुद्धा फरक आहे. आणि आपण म्हणतो ना, तर काय म्हणतात ते, एक म्हण आहे काहीतरी, कोस कोस पे बदले पाणी, दो कोस पे वाणी. त्यामुळे भाषा जी आहे ही जॉग्रफीमध्ये जसं जसं तुम्ही नकाशावरती तुम्ही प्रवास करत जाता, तुम्हाला भाषेमध्ये बदल दर 20-25 किलोमीटर 30 किलोमीटर वरती तुम्हाला बदल जाणवतील. तर दोन्ही डायमेन्शन आहेत भाषेला. तुमचा जो प्रश्न होता तर तुम्ही युनिव्हर्सल डायमेन्शन आहे म्हणून सगळ्या भाषा का सारख्या नाहीत असं विचारलं. पण भाषेला नुसतेच हे आपले बायोलॉजी नाहीये, तर भाषेला हिस्ट्री पण आहे, भाषेला सोशॉलॉजी पण आहे, भाषेला इकॉनॉमी पण आहे. पण तुमचा प्रश्न अत्यंत सुंदर होता. तुम्ही अत्यंत पॉइंटेड प्रश्न विचारला, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. आणखीन कोणी? नाही आहे. हा. मॅडम, मी मानसी, मी हात वर केला आहे. हा, बोला बोला. बोलू का? बरं. सर नमस्ते, मी मानसी निर्मळे. नमस्कार. आणि मला माझी एक छोटी प्रतिक्रिया पण द्यायची आहे की आजच्या या प्रेझेंटेशनवरून आणि लेक्चरवरून एका छोट्या क्रियापदातून किंवा शब्दातून त्या एक्सप्रेशन मधून अंतर्मुख करणारी प्रक्रिया घडली. याचा योगायोग असं मी म्हणेन की आज भारतामध्ये जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं खूप मोठं आंदोलन सुरू होतं आहे, अजूनही आहे, सुरू आहे, राहील ते. तर ज्या गोष्टी खाण्याच्या नाही आहेत त्याची यादी तुम्ही देत असताना आज विद्यार्थ्यांनी भरपूर मार खाल्लेला आहे. खाल्लंय. हो, आणि खरंय. ही जी प्रक्रिया पोलिसांच्या आहे, लाठ्या काठ्या खाल्ल्या आहे. हो, भयंकर हे मारलेलं अत्यंत आहे मुलांना. आणि शर्मेची गोष्ट आहे वेदना आपल्याकडे. अर्थात वेदनादायी गोष्ट आहे. आणि तरी सुद्धा म्हणजे मला असं वाटतं की जे खायचं नाहीये ते खाऊन ते पचवता येणं आणि पुन्हा आपण एखाद्या अन्यायाविरुद्ध तितक्याच दमाने उभं राहणं, आपलं मनोबल अजिबात न खचू देणं, हे काही न खाण्याच्या गोष्टीतून सुद्धा लोक खाऊन ते शिकतायत. आणि मी माझं एक छोटंसं मी इंट्रोडक्शन असं देईन की मी मरीन बायोलॉजी विषयामध्ये PhD करतेय सध्या कर्नाटक धारवाड विद्यापीठातून. आणि अच्छा. मी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून पॉलिटिकल सायन्स मधून MA केलंय. तर मला अच्छा. सायन्स ही माझी बेसिक डिसिप्लिन राहिली आहे आणि नंतर मी सोशल सायन्सेस आवडीने केलं. आणि मला आता संशोधनामध्ये जो मी विषय घेतलेला आहे तो आहे बायोरिमेडिएशन ऑफ पेट्रोलियम हायड्रोकार्बन्स. म्हणजे मला हो. समुद्र स्वच्छ करण्यासाठी माझी इच्छा आहे. हम्म. पण तो हम्म. करत असताना मला हम्म. माझा कोण बदलला या 4 दिवसात. मला असं वाटायचं की मी काहीतरी करणार आहे. पण जेव्हा मी समुद्राचा अभ्यास करायला घेतला तेव्हा मला एवढं लक्षात आलं की मी काही करण्याची गरज नाहीये. मला फक्त हे समजून घेता येणं एवढेच माझ्या क्षमतेमध्ये आहे. मी हम्म. काय करू शकते, तर मी माझ्या आजूबाजूच्या लोकांशी संवाद करू शकते किंवा माझा कन्सर्न आहे तो मी एक्सप्रेस करू शकते. हो. आणि मग सामाजिक शास्त्र आणि विज्ञान किंवा ह्युमॅनिटीज हो. आणि सायन्स ह्याचा अनुबंध आपण कसा जोडला पाहिजे. जे काही आहे ते माणसासाठी आहे किंवा हम्म. सजीवांसाठी आहे आणि निर्जीव जगासाठी सुद्धा आहे. हे मला हो. समजत गेलं की फिलॉसॉफी करत म्हणजे PhD करत असताना आपण आपल्या त्या विषयाचं जे तत्वज्ञान आहे ते आपल्या जगण्याशी किती जोडून घेतलं पाहिजे. हाच एक त्यातला दृष्टिकोन प्रत्येक संशोधकाला म्हणजे हम्म. त्याने तो घ्यायला हवा याची जाणीव मला होत गेली. माझं हम्म. विवेचन मी लांबवणार नाही, पण मला हे तुमचं जे आत्ताचं सध्याचं प्रेझेंटेशन आहे ते खूप आवडलं. दुसरा मी अगदी 1च मिनिटात संपवते. माझा लहान भाऊ जॅपनीज शिकतोय सध्या आणि हा. तो हा. संगीत या विषयातून त्याने MA केलंय आणि तो मूळचा मेकॅनिकल इंजिनियर आहे. तर तो हम्म. सध्या भाषेच्या एक्सप्रेशनवरच म्हणजे काम करतोय. आणि हम्म. त्याने अंगाई गीतं ही आपल्या आयुष्यामध्ये काय असतात, काय असू हम्म. शकतात, लहान हम्म. मुलांच्या
एक्सप्रेशनला किंवा त्यांच्या भावनांना कसं समजून घेतात हम्म, अंगाई गीत. आई कशी हम्म, शांत होते, आई कशी संवाद साधते, की गाय येते, हम्म, दूध हम्म. म्हणजे देते आणि मग लहान मुलाला असं वाटतं, की खरंच आपल्याला प्रेम करणारे हे पक्षी आहेत, चिमणी आहे, गाय आहे, हो. की हम्म, त्या आईची कूस आहे. तर हे जे एक्सप्रेशन आहे इतकं सुंदर आहे आणि ते जपानी भाषेतल्या अंगाई गीतांवर त्याने त्याचा छोटा पेपर केलाय. तर हो मी त्याला असे तुमच्याशी संपर्क करायला लावीन सर. मला हो हो तुमचा ईमेल निश्चित. आयडी तुम्ही जरूर शेअर करा. आणि हो हा हो. अनुभव खूप हृद्य होता. कारण हम्म, सामाजिक शास्त्र शिकत असताना आणि विज्ञान शिकत असताना आपण माणूस म्हणून किती गोष्टी अ, अनुभवू शकतो, एक्सप्रेशन आपलीच किती आपण समजावून घेऊ शकतो, याचा हा उत्तम एक नमुना तुम्ही सादर केलात. खूप खूप हा धन्यवाद सर. हो थँक्यू. मी पण JNU मध्ये शिकलोय फार पूर्वी काळी. ओके सर. अच्छा. शेअर कोइन्सिडन्स आहे. तर मी एक येस. आज वेळ नव्हता पण मी तापमानावरती एक पेपर लिहिलेला आहे. लिंग्विस्टिक्स अच्छा. ऑफ टेम्परेचर नावाच्या हम्म. पुस्तकामध्ये तो आलेला आहे. तर त्यामध्ये आम्ही हा विषय घेतला होता की हिंदीमध्ये गाणं आहे ना भर ठंडी ठंडी के गरम हम्म. गरम चाय पी ले. तर हे गरम गरम चाय आणि गरम चाय याच्यामध्ये काय फरक आहे? थंडा गरम पाणी आणि गार गरम. पाणी याच्यात काय फरक आहे? थंडगार पाणी पण आहे, गार पाणी पण आहे, थंड पाणी पण आहे. तर थंड आणि गार मध्ये फरक काय आहे? बरोबर. आणि कोंबट आपण जेव्हा म्हणतो तर कोंबडीचं टेम्परेचर किती डिग्री असलं पाहिजे? कॅन यू मेजर इट? आज 36.5 डिग्री टेम्परेचर आहे असं आपण म्हणू. हम्म. 11 डिग्री 3 डिग्रीची थंडी होती हे आपण म्हणू. पण 12.5 डिग्री कोंबट होतं हे आपण म्हणू शकणार नाही. बरोबर. हा. तर याच्यावरती जॅपनीज मध्ये जे तुम्ही स्पर्श करून ज्ञान होणारं टेम्परेचर ज्याला टॅक्टाईल टेम्परेचर असं म्हणू, हम्म. ते टेम्परेचर आणि नॉन टॅक्टाईल टेम्परेचर म्हणजे तुमच्या सभोवताली असलेलं वातावरण किंवा तुम्ही म्हणता गरम कपडे घालून या, हा स्वेटर गरम आहे. हम्म. तर तो स्वेटर काय गरम नसतो म्हणजे तो हम्म. घालणारा जो माणूस आहे त्याला तो स्वेटर घातल्यानंतर गरम वाटतं. बरोबर. तर जपानी भाषेमध्ये त्याकरता दोन वेगळी वेगळी ऍडजेक्टिव्ह आहेत. हम्म. त्यामुळे जपानी भाषा अभ्यास केल्यामुळे मला टेम्परेचरकडे बघण्याची माझी दृष्टी बदलली आणि त्याच्यावर मग मी संशोधन सुरू केलं आणि हम्म. तो पेपर मी स्वीडनमध्ये स्टॉकहोममध्ये बर्फ पडणाऱ्या स्वीडनमध्ये जाऊन प्रेझेंट केला. सो ते तसं मी मेटाफॉरिकल त्या लिहिलं होतं की हॉट डिस्कशन वॉज एक्सचेंज इन अ एक्स्ट्रीम फ्रीजिंगली कोल्ड स्टॉकहोम. त्याच्यामध्ये मेटाफॉरिक यूज केलाय टेम्परेचरचा. बरोबर. फ्रीजिंगली कोल्ड हो आहे आणि हॉट डिस्कशन जे आहे त्यातला हॉट जो आहे हम्म. इट्स मेटाफॉरिकल हॉट. बरोबर. तर टेम्परेचर फिजिकल टेम्परेचर पण आहे, मेटाफॉरिकल टेम्परेचर पण आहे. तो भडकला आपण म्हणतो हो. त्याचा अर्थ आपल्याला कळतो हे काय आहे. काय आहे? आता महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण आहे, महाबळेश्वर हे गार हवेचं ठिकाण नाहीये. हम्म. तर थंड आणि गार मध्ये फरक आहे. हो. पण तो शोधायला मला 8 महिने लागले होते. मी कंटिन्युअस डेटा गोळा करत होतो की मराठीमधली टेम्परेचर ऍडजेक्टिव्ह गार, थंड, गरम हम्म. हम्म. हे सगळं मी शोधत गेलो आणि जपानी बरोबर त्याची कंपॅरिझन करत गेलो. ग्रेट. आणि तो पेपर आमचा त्या एम्स्टरडॅम मधल्या एका ह्याच्या पुस्तकामध्ये पब्लिश झालाय हम्म. हम्म. मराठीवरती. तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की संशोधन म्हणजे काहीतरी रॉकेट सायन्स आहे. हम्म. ह्या गोष्टी तुमच्या आसपास घडत असतात. बरोबर. तर ते ऑब्झर्वेशन तुमचं असलं पाहिजे की आपल्या हो. आसपास काय घडतंय आहे आणि त्या हो. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा एक मोठं सायन्स दडलेलं असतं. अगदीच. की आणखीन कोणाचे प्रश्न असतील पण घेऊया. हा हो धन्यवाद घेऊया. सर. हम्म, हा बरेच हात आहेत वाचा वरती. तुम्ही नाव आहे. हा हे डॉक्टर प्रकाश यादव यांनी हात वर केलाय. संतोष कांबळे यांनी हात वर केलाय. डॉक्टर बालकृष्ण मेश्राम डॉक्टर साहेब सरांनी हात तुमचा वर. प्रश्न विचारा ना. हो हो. नमस्कार सर, मी डॉक्टर प्रकाश यादव.
खूप नमस्कार. छान क्रियापदावरती संशोधन करता येतं. मी सोशल सायन्स फॅकल्टीचा प्राध्यापक आहे आणि खाना या शब्दावरून मला काही एक दोन खाना ऍड करायचे होते सर तुमच्या परमिशननी. हा दवाखाना, हा सोशल इन्स्टिट्यूशन किंवा इन्स्टिट्यूशनल कॉन्टेक्स्ट मध्ये हा दवाखाना, हा ज्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल दवा पण खातोय, आणि हॉस्पिटल ह्या एक कॉन्टेक्स्ट आहे. हा कारखाना जिथं लेबर वर्क करतो आहे. आणि हा कामगारांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने अण्णाभाऊ साठेंनी एक संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या मध्ये एक गाणं लिहिलं होतं किंवा गायलं आहे. त्याला हम्म. काही लोक त्याला लावणी पण असं संबोधतात, की माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती काहिली. तर ह्यामध्ये आपण काय क्रियापद घेऊ शकतो सर, ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये जर आपल्याला रिसर्च करायचा असेल तर? कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये म्हणला? ही जी लावणी आहे, अण्णाभाऊंनी कामगारांच्या चळवळीच्या अनुषंगाने त्यांच्या मजदूर जे होते महाराष्ट्र संयुक्त चळवळीत, ते गाणं गायलेलं आहे शाहीर, हम्म. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी. हा तर ही जी ओळ आहे की माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती काहिली, तर ह्याच्यात काय क्रियापद घेऊन आपण रिसर्च करू शकतो लिंग्विस्टिकच्या अनुषंगाने? नाही, नुसतं एक ओळ ऐकून मी सांगू शकणार नाही, जी. कारण त्यातलं जे क्रियापद आहे त्याची, जसं मी आता तुम्हाला दाखवलं की खाण्याच्या केसमध्ये तुम्हाला 100, 200, 300 ही एक्सप्रेशन तुम्हाला येस सर, मिळतात येस. आणि ती वाढत जात आहे दिवसेंदिवस. नवीन नवीन एक्सप्रेशन बनतायत त्यामध्ये. येस. आणि दॅट इज माय एव्हिडन्स की ती इडियम नाहीये. जर ती वाक्प्रचार असेल तर त्यामध्ये तुम्ही काही पार्ट्स बदलू शकत नाही. ओके. वाक्प्रचाराला तुम्ही हात लावू शकत नाही. पण ही एक्सप्रेशन जिवंत आहे, ती नवीन नवीन तयार होतात, ज्यामध्ये तुम्ही इंग्रजी शब्द सुद्धा आणू शकता. अच्छा. तर तो एक लिंग्विस्टिक्स पॉइंट होता की ह्या इडियम नाहीयेत, तर ही जिवंत एक्सप्रेशन आहेत आणि ती वाढत जातात. आणि ती का वाढतात, तर आपण आपल्या डोक्यामध्ये एक फॉर्म्युला बनवला आहे. त्या फॉर्म्युलामध्ये आपण त्या वेगवेगळी नाउन्स तिथे भरतो आणि नवीन नवीन एक्सप्रेशन तयार करत जातो. ओके. तर त्यामुळे मी तुम्हाला म्हटलं, पहिला प्रश्न जो आहे की आयडिया तुम्हाला कशी सुचते, याचं उत्तर माझ्याकडे नाहीये. ती तुम्हाला सुचायला पाहिजे. येस सर, येस सर. आणि मगाशी तुम्ही जे म्हणला होता कारखाना आणि दवाखाना, यातला जो खाना जो आहे, जी. हा खाण्याचा आणि त्याचा काही संबंध नाहीये. ओके. फारसी मध्ये खाने म्हणजे घर, तर दवाखाने म्हणजे बिल्डिंग किंवा ऑफिस किंवा घर जिथं औषध दिलं जातं. आणि राईट. कारखाने म्हणजे जिथं काम केलं जातं, अशी जागा. बारूदखाना. बारूदखाना. तर तो जो खाना जो आहे त्याचा पुरुषन फारसीमध्ये खाने आहे, तर आपण मराठीमध्ये त्याला खाना करून टाकलेले. बरं, हा बरोबर. पण पुढं त्याचा सर आणि खाण्याचा काही संबंध नाहीये. ह्याच अनुषंगाने पुढं अण्णाभाऊ. परंतु एक मिनिट, तुम्ही अजून एक तुम्हाला फारसी मधली गंमत सांगतो, मराठीमध्ये आलेले. फारसीमध्ये खाण्याचं क्रियापद आहे खोरदान. आणि खोरदान जे आहे त्याचं रूप होतं, वर्तमान काळ रूप होतं खोर. आणि हा शब्द आपण हरामखोर हा मराठीमध्ये आहे. चुगलीखोर, हरामखोर, यातला जो खोर आहे, जो हराम खातो, तो हरामखोर आहे. आणि जो चुगली खातो तो चुगलीखोर आहे. येस सर, येस. ह्याच अनुषंगाने सर माझं आणखीन एक ऑब्झर्वेशन होतं की आपण वेळ कमी येतं, आपण बाकीच्यांचे पण प्रश्न ओके घेऊया. सर, ओके. थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू. कांबळे हॅलो. ना? खांबे, संतोष खांबे. हा, बोला. आजचं लेक्चर खूप छान झालं. फक्त एक सरांनी जसं मगाशी सांगितलं रिसर्च पेपर लिहिताना, तर त्याच्यावरती प्रश्न होता की तो ऍब्स्ट्रॅक्ट कसा लिहायचा, थोडं जर मार्गदर्शन कराल का? हे ऍब्स्ट्रॅक्ट लिहिणं ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे. कारण जोपर्यंत तुम्हाला तुमचा पेपर मधली कंप्लीट स्टोरी माहित नाहीये, तोपर्यंत तुम्ही त्याचा निचोड काढून ऍब्स्ट्रॅक्ट लिहू शकत नाही. ओके. त्यामुळे ऍब्स्ट्रॅक्ट इज द मोस्ट डिफिकल्ट पार्ट इन रायटिंग अ पेपर. आणि तो कायम तुम्ही शेवट करायला पाहिजे. जेव्हा तुम्ही संपूर्ण पेपर जेव्हा तुम्ही लिहिता आणि तो तुम्ही 5-10 वेळा त्याला रिवाइज करत जाता, त्या रिवाइज केल्यानंतर मग तुम्हाला कळतं की ऍब्स्ट्रॅक्ट मध्ये तुम्ही काय लिहायला पाहिजे. जनरल नियम म्हणा असा आहे, ऍब्स्ट्रॅक्ट मध्ये पहिल्या वेळी मी तुम्ही लिहिता की तुम्ही हा रिसर्च का केला, त्याचं तुम्हाला कारण द्यावं लागतं की
दिस इज द प्रॉब्लेम. त्यामुळे मी हा रिसर्च टॉपिक निवडला. आणि यामध्ये पूर्वी जे काही संशोधन जर कोणी काही केलं असेल तर त्यामध्ये ज्या त्रुटी होत्या त्या त्रुटींवरती मी एक माझं अनालिसिस देत आहे. आणि त्या अनालिसिसमुळे अमुक 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 फायदे आहेत. ओके हे जनरल हे आहे की मी रिसर्च का केला आणि त्या रिसर्च मधनं काय मला समजलं आणि ते का चांगलं आहे पूर्वीच्या संशोधनापेक्षा. सो दिस इज जनरल फॉर्म्युला ॲब्स्ट्रॅक्ट लिहिण्याचा. थँक्यू सर. ओके, आता आपण मेश्राम सरांकडे जाऊया. ते बऱ्याच वेळ आहे. आहे. मेश्राम सर आहेत ना? आहेत. त्यांनी हात वर केलाय. मेश्राम सर, तुमचा काय प्रश्न आहे? तुम्ही अनम्यूट करा. तुम्ही म्यूट आहात. तोपर्यंत दुसऱ्यांचं घ्या. हा, बरं. तोपर्यंत आपण यमुना नखाले. डॉक्टर यमुना नखाले, तुम्हाला काही प्रश्न आहे का? तुमचा काही प्रश्न आहे? नाही, पुढे. प्रज्ञा कांबळे. प्रश्न आहे. हॅलो, हा, माझा प्रश्न नखाले. आहे. हॅलो, हा, सांग. येस सर. ऐकू का मी? विचारायचं प्रज्ञा आहे बोलत आहे. एक जण. एक करूया. आता आधी नखालेंचा प्रश्न घेऊया आणि ओके. तुम्ही म्हणालात ना तुम्ही जे हा शब्द सांगितला खाण्यासाठी हा. पुराऊ. एरवी आम्ही मी जापनीज भाषा शिकले 2009-10 मध्ये. मला हो. माझा PhD एरवी तुम्ही थाबेरू वापरता. हा, थाबेरू वापरतो तेच. हो. हा, ते मला जरा हे करायचं, म्हणजे त्याचं काय कारण आहे ते मला ते पटलं नाही. आणि तर हे जे क्रियापद आहे हे पूर्वीच्या जपानीमध्ये, आत्ताच्या जपानीमध्ये वापरतात. शिवी म्हणून वापरतात. कंटेम्पररी जपानीमध्ये शिवी आहे. त्यामुळे मी आता रेकॉर्डिंग मध्ये तुम्हाला सांगू शकत नाही. पण मॉडर्न जपानीज मध्ये, सध्या जपानीमध्ये त्या क्रियापदाच्या पण अलीकडे ती शिवी अति खादाड माणसाला देत नाही ना? नाही. ही वेगळी आहे. एखाद्याला काहीतरी वेगळी आहे. परंतु हे क्रियापद, कुराऊ जे क्रियापद आहे ते आता पुन्हा नवीन मॉडर्न जपानीज मध्ये आलेलं आहे की योकोहामामध्ये जाऊन काहीतरी चांगली गोष्ट, चविष्ट गोष्ट खाणे, याला योकोहामा कुराऊ असं म्हणतात. आजकाल इंटरनेटवरती पुन्हा एकदा जुनं क्रियापद नव्याने वापरतायत बरेच लोक. बरं. दुसऱ्या कोण होत्या? हॅलो. प्रज्ञा हो कांबळे. हो सर, भाषेच्या संदर्भामध्ये संशोधन करताना काही तांत्रिक अडचणी येत असतील ना आपल्याला, म्हणजे साधनांच्या अडचणींमुळे, तर त्या तुम्ही कशा सॉल्व्ह करता? मला हा प्रश्न एक होता माझा. दुसरी गोष्ट की बऱ्याच भाषा लुप्त पावत आहेत किंवा काही शब्द बरेच लोक वापरल्यामुळे ते लोकांनी बंद केलेत वापरणं, किंवा ती भाषा शैली आपण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला दिलीच नाहीये. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं की म्हणजे ह्या संशोधनाचा पुढे जाऊन फायदा होणार आहे लोकांना, की लोक फक्त त्याला संशोधन म्हणून बघणार आहेत? म्हणजे मी भाषेच्या अडचणीतून बोलते की जी लुप्त होत चालली ना भाषा, त्याच्या संदर्भामध्ये सर. आता पहिला जो प्रश्न होता की संशोधन करताना काही अडचणी येतात का? अडचणी बऱ्याच येतात. कारण बरेचसे जे संदर्भ आम्हाला हवे असतात, कधी फारसीचा संदर्भ हवाय, कधी मल्याळमचा हवाय, कधी इकडचा हवाय, तिकडचा हवाय. तर भारतामध्ये कुठल्या तरी लायब्ररीला कॉन्टॅक्ट करून हा पेपर तुम्ही त्याची कॉपी करून मला पाठवा, हे करण्याकरता तुम्हाला बरेच दिवस, वर्ष लागतात कधी कधी. बरोबर. कारण आपल्याकडे ती अजून व्यवस्था नाही. पण जपानमध्ये फॉर्च्युनेटली आमच्याजवळ 2 युनिव्हर्सिटी आहेत जिथे भारतीय भाषांवरती काम केलं जातं. तिथं बरीचशी पुस्तकं भारतीय भाषांवरची जी आहेत, म्हणजे आमची इथली डोकेमधली लायब्ररी जी आहे ती भारतातल्या कैक लायब्ररीपेक्षा चांगली आहे. त्यामुळे मला भारतीय भाषांमधल्या बऱ्याच गोष्टी माझ्या घराच्या जवळ टोकियोमध्ये मिळतात. भारतात जायची मला गरज पडत नाही. आणि आता काही माझे मित्र आहेत भारतामध्ये जे
वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीत काम करतात. तर मी त्यांना मेल लिहितो आणि त्यांना सांगतो की बाबा हे मला पाहिजे, हे जरा तू स्कॅन कर किंवा PDF कर आणि मला पाठव. त्यामुळे इंटरनेट आल्यामुळे ते आता सोपं झालेलं आहे. पूर्वीसारखं आता तेवढं अवघड राहिलेलं नाहीये. आणि दुसरा तुम्ही जो प्रश्न विचारला होता की बरेचसे शब्दप्रयोग जे आहेत ते आता वापरेनासे झालेले आहेत वगैरे, ती हो. गोष्ट खरी आहे. कारण भाषा ही आहे. शिवाजींच्या काळात जी मराठी होती ती आत्ता मराठी नाही. ज्ञानेश्वरांच्या नाही. काळातली मराठी आत्ता नाही. तरी त्यानंतर आपण जरी 100 वर्ष नासी फडक्यांच्या कादंबरी जर कोणी वाचली 100-80 वर्षापूर्वीची, तर आत्ताच्या मुलांना ते कितपत समजेल हा विषय आहे. बरोबर. तर त्यांचा विषय भाषा ही सतत बदलत जाते आणि भाषेमध्ये मल्टिपल लेयर असतात. त्यामुळे आम्ही जेव्हा संशोधन करतो तेव्हा आम्ही सर्व प्रकारच्या लेअरमधनं भाषेचे एक्सप्रेशन गोळा करतो. ती डॉक्युमेंट करून ठेवतो या पेपर्समध्ये. आणि आजकाल AI जे आहेत त्या AIच्या डोक्यात सगळे आमचे पेपर आहेत. त्या AIला जर तुम्ही प्रश्न विचारला तर तो तुम्हाला सगळे मराठीचे एक्सप्रेशन, तुम्ही त्याला प्रश्न विचारून बघा आज की मराठीतल्या खाण्याबद्दल मला काही सांग, तर तो तुम्हाला हे सगळे मी जे काय आज तुम्हाला सांगितले हे सगळे एक्सप्रेशन तो तुम्हाला तक्ता बनवून देईल. त्याच्या डोक्यात या गोष्टी कशा आल्या, त्या आमच्या संशोधनात नाही आलेल्या आहेत त्या. संशोधनामुळे आले. बरोबर. हा. तर त्यामुळे संशोधन वाया जात नाही. आणि मी स्वतः संशोधन करताना मी सगळ्यांना सांगतो, मी स्वांता सुखाय तुलसी रघुनाथ गाथा. मी माझ्या समाधानाकरता संशोधन करतो. पण आजकाल AI आलेलं आहे. भाषांची गरज सगळ्या लोकांना लक्षात आलेली आहे की भाषा शिकल्यामुळे किंवा भाषा आल्यामुळे तुम्ही तुमची विचार करण्याची पद्धत, तुमचे विचार मांडण्याची पद्धत ही खूप सुधारते. त्यामुळे आजकाल बरोबर. लोक अनेक भाषा शिकतात. जर तुम्हाला अनेक भाषा येत असतील, मला 7-8 भाषा येतात, तर माझ्या घराला 8-9 खिडक्या आहेत असं मी म्हणतो. त्यामुळे मी अनेक खिडक्यातनं वेगवेगळी दृश्य पाहतो. मला त्याचा आनंद येतो. आनंद मिळतो मला त्याचा. बरोबर. थँक्यू सो मच सर. आज मी थँक्यू. पहिल्यांदाच वेगळ्या विषयावर जाणून घेतलं आणि मला हो, खूप धन्यवाद. आवडलं. म्हणजे हा विषयही आवडला. आणि दुसरी गोष्ट की भाषेवर संशोधन होत आहे आणि त्यात एका छोट्याशा शब्दावरून झालंय, तर तो एक अजून वेगळा अनुभव. आणि तुम्ही मला सांगितलं ना, ते मी AI वरती जरूर चेक करेल. ते तर अपलोड हो, ऑलरेडी हो. करतातच सगळ्या गोष्टी, हो, सगळी तुम्ही माहिती तुम्ही मिळते. आत्ता लगेच जा AI वरती, तुम्हाला 2 मिनिटात समजेल. ओके. आणखीन कोणी आहे? आपण पुढे प्रश्न घेऊया आपण. मेश्राम सर, तुम्ही स्वतःला नाही, अनम्यूट करू त्यांनी शकता. लिहिलंय, पुढचा घ्या. हा, पुढचा घ्या. अच्छा, पुढचा आत्ता तरी मला कोणी दिसत नाही, कारण जेवढे हात वर ओके. होते तेवढे सगळे. मिश्राम सरांनी बहुतेक चीनी जपानी भाषातलं साम्य कसं. यमुना मॅमनी सांगितलंय, विचारलाय प्रश्न सर. जपानी आणि चीनी भाषा यातील साम्य. नाही, आता हा तो आपला विषय नाही आजचा, तसं नको हा करायला नाही, आपण. ते थोडक्यात अच्छा. सांगतो. त्यांनी आता प्रश्न विचारलाय. तर चीनी आणि जपानी भाषा याच्यामध्ये काही साम्य नाहीये. पहिली गोष्ट, चीनची भाषा जी आहे ही पूर्णपणे, या भाषेचा जो क्रम आहे हा इंग्रजी सारखा आहे. SVO, I ate mango असं होतं. जपानी भाषेचा क्रम I mango eat मराठी सारखा होतो. तर दोन्ही भाषांची इवन शब्दांची रचना जी आहे, शब्द एकत्र आणण्याची, वाक्य करण्याची रचना वेगळी आहे. जपानी आणि चीनी भाषा आपल्याला काय एक आहे असं वाटतं, कारण जपानी स्क्रिप्ट जी आहे, चायनीज स्क्रिप्ट जी आहे, ती जपानी लोकांनी अडॉप्ट केली त्यांची भाषा लिहिण्याकरता. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की त्या भाषांमध्ये काहीतरी साम्य आहे. असं हे नाही. आपण हिंदी सुद्धा रोमनमध्ये लिहू शकतो, मराठी सुद्धा रोमनमध्ये लिहू शकतो, इंग्रजीमध्ये. स्क्रिप्ट आणि भाषा ह्याच्यामध्ये तारतम्य काय. आता कोकणी भाषा भारतामधली घ्या. कोकणी भाषा ही कन्नडमध्ये लिहिली जाते, देवनागरीमध्ये लिहिली जाते. तुम्ही केरळमध्ये गेला तर ते मल्याळममध्ये हे लिहितात, आणि जे ख्रिश्चन स्पीकर आहे ते रोमनमध्ये लिहितात. एकच भाषा आहे, त्याला 4-5 स्क्रिप्ट आहेत त्याला. ओके, कोणाचे प्रश्न नाही आहेत. आता समारोपाकडे जाऊया. हा, कुणाल मॅडम रामटेके. ईमेल आयडी हवा आहे. प्लीज सर, तुमचा ईमेल आयडी द्या ना चॅट बॉक्स मध्ये.
हा, एक मिनिट. हा, आणि सोपा पण आहे. कुणाल विचारायचं आहे काही? हो, मला मॅम विचारायचं आहे. कुणालचं शेवटचं घेऊया. एक हा, मिनिट. अजून हो कोणी? हो दीपाली कात्रे. हा, हो, आपण 2 प्रश्न घेऊया कुणाल आता, कारण आणि इथे दीपाली कात्रे, आणि मग आपण माझ्याकडे समाप्त. आता रात्री 12 वाजायला आले, त्यामुळे हा, म्हणूनच बापरे. ते 3.5 ठीक आहे. तास पुढे आहेत. बरोबर. हा. तर इथं म्हणजे खास करून भारतीय परिप्रेक्षात म्हणा किंवा जागतिक, खाणे हा उत्पादन संबंधासोबत पण संबंधित शब्द आहे. आणि हम्म, भारतीय भाषेमध्ये हिंसा व्यक्त करण्यासाठी पण इथं लाठी खाना वगैरे असे शब्द वापरलेले आहे. हम्म, याचा अर्थ असा की थोडासा इथं एक प्रश्न तयार होतो की भारतामध्ये मग हे जे सहनशीलतेचं जे काही मूल्य नाही म्हणता येणार म्हणा त्याला, पण ही एक सक्ती भाषांमधून पण व्यक्त होते का, असा पण थोडासा प्रश्न तयार होतो. त्याचं उत्तर शोधता येईल. आणि दुसरं, जे काही हिंसेचे जे अनुभव आहे किंवा माझ्यासोबत किंवा इतरांसोबत खाणे या शब्दाच्या माध्यमातून अनुभवाचं एक इंटरनलायझेशन दिसते की माझ्यासोबत वाईट होऊ शकते बाबा. तर हे एक बाहेरची जे दडपशाही आहे किंवा बाहेरचे जे हिंसा आहे त्याचं हम्म. थोडस नैसर्गिकरण करण्याचा किंवा हिंसेच्या सामान्यीकरणाचा प्रश्न भाषेच्या माध्यमातून समाज व्यवस्थेनं घडवून आणला का, अशी पण थोडीशी चर्चा म्हणण्यापेक्षा विचार चिंतन करता येऊ शकते. थँक्यू सर, म- मांडणी खूपच हा, वेगळा विषय. भाषा जी आहे ना, तुमच्या प्रश्नाने त्रोटक उत्तर येतो. भाषा जी आहे ही नैसर्गिक असते. कोणी ती आर्टिफिशियली क्रिएट करू शकत नाही. भाषेत कोणी हिंसाचार आणू शकत नाही किंवा काही आणू शकत नाही. भाषा हा प्रॉडक्ट समाजाचा आहे. जर समाजातल्या सगळ्या घटकांनी म्हणलं की आपण असं बोलूया, तरच ती राजमान्य असते. 1-2 माणूस कोणी ठरवू शकत नाही की चला बाबा मी हे काहीतरी भाषेमध्ये नवीन आणू. ती संकल्पना सगळ्यांना आवडेल का नाही याच्यावरती ते एक्सप्रेशन टिकेल का नाही हे अवलंबून असतं. बरीच लोक नवीन नवीन शब्दप्रयोग करण्याचा प्रयत्न करतात. काही सक्सेसफुल होतात, काही होत नाही. अच्छा, अजून एक शेवटचा आता प्रश्न आपण घेऊया. हा, नमस्कार, मी दीपाली कात्रे पुण्याहून बोलते. नमस्कार. नमस्कार. हा, छान वाटलं मला आज तो आपलं सगळं ते. तर मला वाटतं की म्हणी ज्या आहेत त्या हा, म्हणी सुद्धा समाजातून आलेल्या म्हणी आहेत. काही पदार्थांना धरून आहेत, काही अवयवांना धरून आहेत, काही हो अश्लील म्हणी सुद्धा समाजातूनच सगळं त्यांचं दर्शन आपल्याला समाजामध्ये म्हणजे घडतं की प्राण्यांवरून सुद्धा अडला हरी गाढवाचे पाय धरी हो वगैरे. हो. म्हणजे मी सगळ्या आता देत नाही, आधी पोटोबा किंवा आपल्याच हम्म. पोळीवर तू पडणे. तर हे सगळं तुम्ही खाण्याशी जेव्हा एखादाच वाक्प्रचार एकच क्रियापद आपण घेतलं, पण हो या म्हणींचं समजा वर्गीकरण केलं तर आपल्या समोर एक मोठा पट मात्र सर निर्माण होतो आपल्या मराठी भाषेतला. मला एवढंच हो. सांगायचं. सोशल लिंग्विस्टिक्स नावाचा विषय आहे की जो समाज आणि भाषेच्या मधला संबंध जो आहे तो ते पाहतात. तर त्या सोशल लिंग्विस्टिक्स मधले लोक जे आहेत ते म्हणी आणि भाषा, कारण म्हणी ज्या आहेत ह्या तुमच्या समाजातल्या परंपरा, रूढी, तुमचा जो एक्सपिरियन्स आहे त्या समाजाचा, हम्म त्या प्रतीत करत असतात. त्याचा तो आरसा आहे. तर बरोबर. त्यामधनं तर तो एक मोठा विषय आहे आमच्या सोशल लिंग्विस्टिक्स मध्ये, ज्याच्यावरती लोक संशोधन करतात. आणि त्या म्हणी, काही म्हणी अशा असतात की ज्या जगातल्या इतर भाषांमध्ये तुम्हाला सापडतात. सापड. हम्म टाइम इज मनी हे सगळीकडे आहे. तर तर तो जो विषय आहे तो एक मोठा विषय संशोधनाचा आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. करूया समारोप. तिकडे हो 12 हो, करूया. वाजतायत. हो आज डॉक्टर प्रशांत परदेशी यांनी भाषाशास्त्राच्या दृष्टीनं एक क्रियापदाच्या उदाहरण घेऊन काय प्रकारचं संशोधन होऊ शकतो ही अत्यंत सखोल मांडणी आपल्या समोर केली. सुरुवातीला त्यांनी संशोधनाचे साधारणतः 13 टप्पे सुद्धा आपल्याला सांगितले. त्यांची मांडणी हे आपण काल जसं म्हणत होतो की ज्याला शुद्ध संशोधन म्हणतात त्या पद्धतीत बसणारी असं अनेकांचं मत होऊ शकतं. आपल्या
त्यांच्या सर्वच त्यांच्या मांडणीत सर्वच विचार हे त्यांना मांडता आलेले असतात असं नाही. एका तासाच्या मांडणीत पण अत्यंत महत्वपूर्ण मुद्दे त्यांनी या निमित्तानं पुढे आणले. जसं खाणे, तसं आपण मराठी आणि हिंदीत मला असं पटकन लक्षात आलं की गिळणे या क्रियापदाचा सुद्धा असा अभ्यास होऊ शकतो. अपमान गिळला, शब्द गिळला, हे कदाचित होऊ शकतं त्याच्या बाबतीत. दुसरी गोष्ट, भाषा केवळ नैसर्गिक असते असं ते शेवटी म्हटले. यावर आपल्यासारखे काही त्यांनी ज्याचा उल्लेख केला, सोशल लिंग्विस्ट असणारी माणसं किंवा त्याकडे झुकलेली माणसं यांचं कदाचित वेगळं मत असू शकतं. भाषा ही सामाजिक वास्तवाचा एक परिणाम. भाषा वर्चस्वाचं साधन म्हणून सुद्धा आपल्या देशात, आपल्या महाराष्ट्रात सुद्धा ती वापरली गेलेली आहे. आजचा विषय ठेवण्यामागची भूमिका हीच होती की भाषाशास्त्रीय दृष्टिकोनातून आपल्याला, विशेषतः आपण सत्यशोधक संशोधन पद्धतीकडे परवा दिवशीपासून जाणार आहोत, तर 19व्या शतकात म्हणजे वासातिक कालखंडामध्ये भाषा काय प्रकारची होती आणि सत्यशोधकांनी जी भाषा वापरात आणली त्याचं भाषाशास्त्रीय दृष्टिकोनातून सुद्धा संशोधन खूप मोठ्या प्रमाणावर बाकी आहे. त्या पद्धतीचं संशोधन आपल्याकडे झालेलं नाही. ते करण्याची प्रेरणा इथे सहभागी झाल्यांना व्हावी आणि त्याचं एक प्रारूप आता प्रशांत परदेशी यांनी आपल्या समोर मांडलंय. सिम्बॉयसिस संस्था आणि सत्यशोधक प्रबोधन महासभेच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करते. आपली ठरलेली वेळ खरं तर त्यांना तिकडे खूप उशिराची आहे, पण तरी सुद्धा त्यांनी आपल्यासाठी वेळ दिला. ते संशोधनात सतत व्यस्त असतात आणि त्यांनी हा आपल्याला वेळ देणं खूपच आपल्यासाठी चांगली गोष्ट होती, महत्वपूर्ण गोष्ट होती. आणि अनेक लोकांनी त्या भावना आणि विचार व्यक्त केलेत की ही मांडणी नवीन पद्धतीची आपल्याला आवडली. आजच्या मांडणीतून आपल्याला सत्यशोधक संशोधनामध्ये काय उपयोग याचा करता येईल हा पुढच्या काळात आपण निश्चित सर्वांनी मिळून हा प्रयत्न करूयात. पुन्हा एकदा प्रशांत परदेशी यांचा आभार व्यक्त करते आणि आपण इथे थांबूयात. होमवर्क आपल्या ग्रुपवर टाकला जाईल आजच्या मांडणीवर आधारित. तो होमवर्क सगळ्यांनी आपल्या ग्रुपवर टाकायचा आहे. धन्यवाद, सर्वांचे आभार. धन्यवाद.